वारी तिला कुणी करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले मोठे माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदि प्रदेशं विदुन्दादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधो राम तपो वनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्मलनं समोग्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चात् रावण कुम्भकर्ण हरणं एतद्धि महायोग पीठे तटे भीमदत्तं वरं पुण्डरीकायतां समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकडे प्रथमा नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कर्पूर करुणा संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला गेलेला अभंग
यच्चयावत जन्माला आलेल्या, यच्चयावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते देवचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय एका विशिष्ट प्रकारची आपल्या जीवनाची जी अवस्था आहे ती अवस्था सांगतात महाराज. कोणती अवस्था सांगतात तर माझा पिंड मी भगवंताच्या चरणावरती अर्पण केला. कोणाच्या चरणावरती? भगवान श्री विष्णू परमात्म्याच्या चरणावरती. पिंड पदावरी. पिंड पिंड म्हणजे काय हो तर या शरीराला पिंड म्हणलेलं आहे. पिंड पदावरी. पद या शब्दाचा अर्थ होतो पाय किंवा चरण. मी भगवान श्री विष्णू परमात्म्याच्या चरणावरती माझे शरीर रूपी जे पिंड आहे ते पिंड अर्पण केलं. अर्पण केल्यानंतर काय फायदा झाला? माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. माझं सर्व त्या ठिकाणी असणार गयावर्जन. गय म्हणजे जाऊन जे करायचं कार्य होतं ते माझं कार्य सगळं संपून गेलं आणि माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य करण्याची आता या ठिकाणी गरज राहिलेली नाही किंवा कोणाचंही ऋण माझ्या आता अंगावरती राहिलेलं नाही. फिटले पितरांचे ऋण. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात केले कर्मांत बोंब मारिले हरिहर. हे सर्व करीत असताना मी काय केलं तर हरिहराच्या नावाने बोंब मारली. केले कर्मांतर. मी कर्मांतर केलं. बरेच कर्म केले आणि कर्म करत असताना प्रत्येक कर्म करत असताना काय केलं? बोंब मारिली हरिहर. आणि याच्यामुळे काय झालं? तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझ्यावरती जो काही प्रपंचाचा भार जे काही ओझ होतं ते ओझ काय झालं तर सर्व अंगाने निवृत्त झालं. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. यथामती यथावकाश आपण धावत्या वेगामध्ये अभंगाचा संपूर्ण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या निमित्ताला स्पर्श करणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाप्रमाणे वैकुंठवासी नरसिंग साधू मुगळे दादा व वैकुंठवासी शांताबाई नरसिंग मुगळे आई या दोन्ही दाम्पत्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आई दादांना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं. असं कधी वाटलंही नव्हतं की कधीतरी आपल्या एवढ्याशा कमी वयामध्ये आपलं आणखी व्हायचं जायचं होतं. त्याच्या अगोदरच आई दादांचं पुण्यस्मरण येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु बघा या निसर्गाच्या नियमापुढे भगवान परमात्म्याने जे नेम घालून दिलेले आहेत त्या नेमापुढे कोणालाही जाता येत नाही महाराज. देव जरी असतील तरी देवालाही या ठिकाणी याचं उल्लंघन करता येत नाही. या ठिकाणी जो देह धारण करून आला त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं हे का नाही. अनेक प्रमाणे संतांचे देता येतील महाराज. येथे उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. या ठिकाणी जर राम कृष्ण भगवान शिव परमात्म्याजी अवतार जर उरले नाही तर मग आपल्यासारख्यांची काय कथा आहे महाराज. असो त्या पद्धतीने आईदादांना आपल्यातून लवकरच जावं लागलं आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा सर्व असणारा परिवार त्यामध्ये त्यांचे सगळ्यात ज्येष्ठ चिरंजीव सगळ्यात ज्येष्ठ सुपुत्र वैकुंठवासी महादेव नरसिंग मुगळे तसेच 2 नंबरचे चिरंजीव श्री बळीराम नरसिंग मुगळे तसेच 3 नंबरचे चिरंजीव उदयभान नरसिंग मुगळे 4 नंबर बिभीषण नरसिंग मुगळे 5 नंबर अर्जुन नरसिंग मुगळे व सगळ्यात कनिष्ठ चिरंजीव असणारे हरिभक्ती पारायण सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे करण नरसिंग मुगळे उर्फ सर्वांच्या प्रति मामा माझ्यातर्फे आणि त्यांच्या दोन्ही सुकन्या त्यामध्ये माझी आई सौभाग्यवती कुसुमबाई पंढरीनाथ सूर्यवंशी व माझी मावशी
गंगा भागीरथी, अनुराधा संजय येवते या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्याने या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आता आई दादा ज्या पद्धतीने बुद्धी देते, तुम्ही सर्व मायबाप ज्या पद्धतीने बुद्धी द्याल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या जर संपूर्ण परिवाराचं जर वर्णन करायचं ठरलं तर आता तुम्ही सर्वजण मंडळी आम्हाला एकदम बुडातून ओळखणारे आहात. तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञातच आहे की आपण पूर्ण जर रात्रभर जरी नावं जर सांगितले तरी त्यांच्या परिवाराची या ठिकाणी वर्णन होणार नाही. त्या परिवाराची परिसमाप्ती या ठिकाणी आपल्याकडून झाली जाणार नाही. त्याच्यामुळे जे प्रमुख जे त्यांचे मुलं किंवा मुली असतात त्यांचं नाव उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं होतं, म्हणून त्यांचं नाव उल्लेख केलेला आहे. बाकीचे मग आम्ही सर्व नातवंड परतोंडापर्यंत आईबापांनी पाहिले, त्याच्यानंतर काही त्यांना त्याचं सौभाग्य लाभलं नाही महाराज. काळाच्या तडाख्याने जावं लागलं त्यांना. असो, आता यथामती यथा अवकाश 1 तास आपल्याकडे उरलेला आहे. तेवढ्या वेळामध्ये आपल्याला संकल्पित अभंगाचा संकल्पित भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा आहे. कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, ज्यांचं 3 राज्यामध्ये खूप मोठं नाव आहे असं आपल्या गावचं वैभव, संगीत विशारद श्री रोहित महाराज कुंभार उर्फ अजय महाराज, तसेच माझे जिवलग मित्र, ते बंधूच म्हणतात मला महाराज, कारण त्यांना सक्का भाऊ नाही, ते मला बंधूच म्हणतात. हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार, ज्यांचे 3 राज्यामध्ये कीर्तन होत असतात, असे आमचे आता आपलं इथलचं कीर्तन झाल्यानंतर लगेच वरी कीर्तन आहे. वरी म्हणजे वरी नाही, कैलासात इथं महाळावर महादेवाच्या माळावर ज्यांची कीर्तन सेवा आहे असे हरिभक्तीपरायण शिवमजी महाराज कटारे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या अच्चलबेट देवस्थानच्या ठिकाणी जे मुलांना ज्ञानदानाचं कार्य करतात. परत अनेक संस्था या ठिकाणी, आपलं कोणतं बेट, अग्निबेट आहे, त्या ठिकाणीही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करतात. आम्ही सर्व मंडळी सोबत शिकायला होतो महाराज. असे असणारे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण सत्यवानजी महाराज इंगळे, तसेच आमच्या समवेत आलेले हरिहर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी हरी महाराज असतील, तसेच हरिहर शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सर्वच महाराज मंडळी, आपल्या गावातील सर्व महाराज मंडळी, तसेच माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांनी आपल्या मृदंगाद्वारे आपली कीर्ती 3 राज्यामध्ये केली. धाराशिव या ठिकाणी ज्यांची खूप मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे असे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज जगताप यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तसेच गुरुवर्य आशुतोषजी महाराज या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. तसेच सरांचं नाव काय, पाटील सर, पाटील सरही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझे जीवाभावाचे, आपल्या सर्व परिवाराचे जे इष्ट मित्र स्वजन सखे जे जीवाभावाचे माणसं आहेत, आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणजे आपल्याला पाठच होईल महाराज, त्याच्यामुळे काय सगळ्यांचं नाव उल्लेख करणार नाही, दिलगिरी व्यक्त करतो. सर्व इष्ट मित्र स्वजन सखे या ठिकाणी उपस्थित आहेत. व सगळ्यात महत्वाचं, या कार्यक्रमाला रंगत आणण्यासाठी ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर अशी भांड्याची व्यवस्था, सुंदर अशी मंडपाची व्यवस्था ज्यांनी केली ते श्री माझा लहान भाऊ शुभम येवते यांनी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तसेच त्यांचे सन्मित्र श्री सचिन भाऊ जाधव त्यांनीही खूप सुंदर असं योगदान आपल्या कार्यक्रमाला दिलेलं आहे. तसेच आपला हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही लोकांना ऐकता यावा, आणि हे झालेलं कीर्तन, हा झालेला कार्यक्रम कायम चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहावा. यामुळे ज्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे असे खूप मोठं YouTube चॅनल आहे त्यांचं, त्याचे सर्वा हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, आमची भाऊकीच आहे, पांडुरंग महाराज सूर्यवंशी महाराज यांनीही या ठिकाणी येऊन योगदान दिलं. या सर्वांच्या त्यांचा चॅनल आहे संत श्रेष्ठ. या चॅनलला घरी गेल्यानंतर सर्वांनी सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरू नका. हा सर्वांनी करायचं आणि त्यांच्याही कार्याला आपण काहीतरी थोडा खारीचा वाटा लावायचा, आपलं योगदान लावायचं. आता अधिक न वेळ घालवता अभंगाकडे येऊ. विठ्ठल अभंग निवडलेला आहे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबारायांचा.
थोड्या याला बेस द्याव दादा, आवाज माझा मला स्पष्ट आला पाहिजे. पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुली करी, मी माझ्या जीवनामध्ये पितरांच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे. तर अभंगाची प्रस्तावना करत असताना मला असा प्रश्न निर्माण झाला की तुकोबराय म्हणतात फिटले पितरांचे ऋण. ठीक आहे महाराज, आम्हाला मान्य आहे पितरांचं ऋण फिटलं, परंतु हे सर्व जे कार्य आहे, हे कार्य इतके पैसे खर्च करून करण्याची काय गरज आहे हो महाराज? मला सांगा ना. आपण लोक सरळ सरळ काय म्हणतात महाराज, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग कशाचा नरक, हे का नाही, इथं सर्व आपल्याला पाहायचंय असं सरळ सरळ म्हणतात. पण आपण हा एवढा मोठा खर्च करून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मग या नियोजनाचं काय नेमकं, कशामुळे हा कार्यक्रम करायचा? बरं, शास्त्र पद्धतीने जर करायचा जर ठरला तर शास्त्र पद्धतीने हा विधी 20 रुपयामध्ये पण होतो सर. किती रुपयामध्ये होतो? 20 रुपयामध्ये पण होतो. त्याच्यासाठी एवढे अफाट पैसे खर्च करण्याची काय गरज आहे हो? काय गरज नाही महाराज. परंतु त्याचं काही कारण आहेत विशिष्ट पद्धतीचे. आपण जे पिंडदान 20 रुपयामध्ये करतो, त्या पिंडदानामध्ये सुरुवातीला एखादा ब्राह्मण पाहावा लागतो. आता हल्लीच्या काळामध्ये ब्राह्मण मिळणं फार अवघड झालेलं आहे महाराज. आपण जर एखाद्याला विचारलं, का हो गोटू भैया, या ठिकाणी तुमच्या गावामध्ये ब्राह्मण आहे का? भैया म्हणतात, नाही नाही राव, आपल्याला कुठं कुन्हाळीला जावं लागेल किंवा शिरशीला जावं लागेल. ते पण साधं थाट नाही महाराज. त्यांना गाडी घेऊन जायचं, परत गाडीमध्ये आणायचं, त्यांना परत त्यांनी एवढं मोठं सांगितलेली दक्षिणा त्यांना द्यायची, परत ते जे सर्व साहित्य सांगतात तेवढं सर्व साहित्य आणून त्यांना द्यायचं, आणि त्याच्यानंतर मग महाराज पूजा करायची. हे किती अवघड आहे हो? अवघड आहे का नाही? बरं ठीक आहे, एवढं करूनही ते ब्राह्मण लोक रोहित महाराज ज्या वेळेस पूजेला येतात, आता खरं सांगा तुम्हाला, माझी शपथ, ते श्लोक बरोबर म्हणतात का चुकीचे म्हणतात हो? हा, ते महाराज कुठेही श्लोक म्हणतात, परंतु तुकोबाराय आपल्याला खडसावून सांगतात, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र चळे थोडा, मंत्र थोडा जरी चुकला तरी तात्काळ त्याच क्षणाला जो यजमान आहे पूजेचा, त्या यजमानाचं महाराज डोकं कामातून जातं महाराज, तो वेडा होतो. मंत्र चळे थोडा तरी धडची, म्हणजे त्याचं डोकं नाही, त्याचं अख्खं धडच काम करत नाही महाराज, तो डायरेक्ट काय होतो? वेडा होतो, मेंटल होतो मराठीमध्ये, हे का नाही? हा, अशा प्रकारे जर आपण जर यज्ञ करायचे किंवा ते जर पूजा अधिक जर क्रिया जर करायची जर ठरवली तर खूप अवघड आहे महाराज. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, जार्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पार हा एक धातू आहे महाराज. पार याचा रवा जो आहे तो एक धातू आहे. त्या धातूचा रवा तयार करायचा किंवा तो धातू जमिनीवरती असा सांडून द्यायचा आणि तो पुन्हा उचलून घ्यायचा. तो एकदम सूक्ष्म असतो महाराज. ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये एकदम सूक्ष्म जीव आहेत, अणु रेणू सारखे जे जीव आहेत, असा तो असतो महाराज तो धातू. आणि तो धातू वेचायचा, त्याचा रवा तयार करायचा बर का, आणि त्याचा उपमा तयार करायचा किंवा आपण काय म्हणतो शिरा तयार करायचा आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचा. इतकं सोपं आहे का हो हे? इतकं सोपं नाही महाराज, खूप अवघड अशा प्रकारचं हे साधन आहे महाराज. मग हे करूच नाही का हो? करावं, औपचारिकता म्हणून केलंच पाहिजे. परंतु कसं केलं पाहिजे तर एखादा शुद्ध सात्विक ब्राह्मण पाहिला पाहिजे, ज्यांना सर्व शास्त्र असणार मुकोद्गत आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ज्यांना एकदम स्वरामध्ये म्हणता येतं. कारण ज्या पद्धतीने संगीतामध्ये आरोह अवरोह, चढती क्रिया उतरती क्रिया असे स्वराचे जे प्रकार आहेत, त्याच पद्धतीने वेदामध्येही कोणता श्लोक कोणत्या स्वरामध्ये म्हणायचा त्याची ही एक प्रक्रिया आहे महाराज. रस्व स्वर, दीर्घ स्वर, हे का नाही? नाहीतर तुम्ही म्हणसाल कोमल स्वर, तीव्र स्वर, ती इकडे नाही महाराज आणायचं, ते गायनामध्ये. हा, अशा पद्धतीने रस्व स्वर दीर्घ स्वर ते एकदम तंत जर जमली तर मग आपण केलेली पूजा नक्की फलीभूत ठरते. परंतु आपल्याकडून तसं होत नाही महाराज. एकदा काय झालं, इंद्राने पूजा करायची ठरवली महाराज, म्हणजे आपलं त्या व्रत्रासुराने पूजा करायची ठरवली. पूजा कशासाठी करायची तर इंद्रदेवता जी आहे त्याचं पद हिरावून घेण्यासाठी पूजा करायची ठरवली सत्यवान महाराज. पूजा करत असताना यांची सर्व पूजा
एकदम निर्विघ्नपणे पार पडत होती. आणि पार पडत असताना त्या महाराज ब्राह्मणांचे काही श्लोक त्या ठिकाणी चुकले. त्या ठिकाणी श्लोक चुकल्यानंतर महाराज त्या व्रत्रासुराला म्हणजे जो पूजेचा यजमान होता त्या यजमानाला जागेवरती गतप्राण व्हावं लागलं महाराज. इतकी पूजेची प्रक्रिया अवघड आहे. मग आपल्याच्याने ते होत नाही. मग पूजेपेक्षा जास्त सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर या नामसंकीर्तनामध्ये असेल. नामसंकीर्तन काय होतं? नामे तुम्ही लोक प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. अनेक प्रमाण आपल्याला या ठिकाणी महाराज देता येतील की आपण केलेल्या नामस्मरणाने आपले पूर्वज उद्धरून जातात. आपल्या किती पिढ्या उद्धरून जातात महाराज. तर तुकोबाराय म्हणतात कोटी कुळे तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून महाराज आमच्या सर्व मामांनी आणि आमच्या माऊ असतील आमचे भाऊ असतील किंवा तुम्ही सर्व उपस्थित इष्टमित्र स्वजन सखे असाल माझे हे गुणीजन सर्व टाळकरी असतील यांच्या या संयुक्त विद्यमानाने हा केलेला कार्यक्रमाचं म्हणजे या केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन. आता तुमच्या लक्षामध्ये आलं की पिंडदान किंवा हा कार्यक्रम कशासाठी करायचा असतो. तर आपले ज्या कुळामध्ये जे पितर आहेत ते पितर महाराज या पितृयोनीतून मुक्त होण्यासाठी काय करायचं असतं? हा श्राद्ध विधी करायचा असतो. श्राद्ध 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 म्हणजे काय हो? श्रद्धया क्रियते यत तत्श्राद्धम. श्रद्धया क्रियते यत जे श्रद्धेने केलं जातं तत्श्राद्धम त्याला काय म्हणायचं? श्राद्ध म्हणतात. जे महाराज अतिव श्रद्धेने केलेलं कार्य असतं त्याला काय म्हणतात? श्राद्ध किंवा श्राद्ध विधी. आता या श्राद्धाचे अनेक प्रकार आहे महाराज. महाश्राद्ध हे का नाही आपण जे करतो याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. असे अनेक पितृश्राद्ध असे अनेक नाव या ठिकाणी महाराज शास्त्रामध्ये याला आलेले आहेत किंवा अनेक प्रकारे याचे शास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्याच्यातलं जे आजचं श्राद्ध आहे हे कोणतं श्राद्ध आहे महाराज? तो वर्ष श्राद्ध आहे. जो 12 महिन्यानंतर केला जाणारा विधी आहे त्याला काय म्हणतात? आपल्या इकडं वर्ष श्राद्ध म्हणतात. आपल्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरेनुसार जर पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती संस्कार आहेत तो तर सगळ्यांना माहिती आहे महाराज. सगळ्यांना ज्ञात आहे 16 संस्कार आहेत. त्याच्यातला हा सगळ्यात पाठीमागून केला जाणारा म्हणजे मनुष्य हयात असताना केले जाणारे काही संस्कार आहेत. त्याच्यातला प्रामुख्याने म्हणजे विवाह. हा महाराजांसाठी नाही आपल्यासाठी. रोहित महाराज तुमचा काय विचार आहे? बरं ठीक आहे 2 करू आपण काय अडचण नाही. हा सुरुवातीला जे केले जातात मग नामकरण विधी असेल किंवा विवाह असेल म्हणजे मनुष्य जोपर्यंत हयात आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय केलेले संस्कार आणि गेल्यानंतर केलेले जे संस्कार आहेत त्याला और्ध्वदैहिक संस्कार म्हणतात. म्हणजे मनुष्य गेल्याच्या नंतर त्यांच्या श्राद्धासाठी किंवा त्यांच्या कृतज्ञतेच्या पोटी जे केलेलं असतं त्याला काय म्हणायचं? पितृश्राद्ध. मग असे जे 16 संस्कार आहेत
त्या 16 संस्कारामधला हा शेवटचा संस्कार आहे, याला काय म्हणतो आपण महाराज? अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्काराच्या पुढं जे एका वर्षाने येतं त्याला काय म्हणतो आपण? अंत्यसंस्कार झाल्यानंतर महाराज कोणी कोणत्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी, कोणत्या भागामध्ये तिसऱ्या दिवशी सावडण्याची पद्धत आहे, बरोबर आहे का नाही? त्याला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये राग भरणं म्हणतो, बरोबर आहे की नाही? किंवा काही ठिकाणी माती भरणं असंही म्हणतात महाराज काही समाजामध्ये. अशा पद्धतीने विविध ज्यांच्या त्यांच्या रूढी परंपरा आहेत. काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी, काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी. आणि त्याच्यानंतर रोज त्यांच्या नावाने बाहेरून जेवण आणायचं महाराज. आपण घरी ज्या दिवशी आपल्या घरामध्ये समजा एखादे आपले ज्येष्ठ गेलेले असतील किंवा एखादा फॅमिली मेंबर्स गेला असेल, त्या दिवशी आपण स्वयंपाक करतो घरी, तर करत नाही महाराज. त्याचे शास्त्रामध्ये अनेक कारण आले आहेत. असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला दशक्रिया विधी म्हणतात. परत 11 12 13 14 आणि 15 महाराज 11व्या दिवशी माणसं जीव घालायचे असतात. 12व्या दिवशी काय असतं महाराज? तर 12वाही काही ठिकाणी केला जातो. आणि 13व्या दिवशी जे प्रापंचिक लोक आहेत, लक्ष महाराज, जे गृहस्थ आश्रमी लोक आहेत, आश्रमाचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. त्याच्यामधला प्रामुख्याने जो सगळीकडे जास्त आहे तो कोणता प्रकार आहे? तो म्हणजे गृहस्थ आश्रमी. गृहस्थ आश्रमी जर एखादा जर व्यक्ती गेला तर महाराज त्याचा 13वा करायचा असतो. आपल्या इकडे 13वा करतो, बरोबर आहे की नाही? आणि जर एखादा वानप्रस्थी गेला तर त्याचा 14वा करायचा असतो महाराज. आणि एखादा जर संन्यासी जर गेला महाराज तर त्याचा 15वाही करण्याची प्रथा आपल्या शास्त्राने सांगितलेली आहे. अशा पद्धतीने हे नैमित्तिक कार्य आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. विठ्ठल विठ्ठल. ते 15वा 16वा झाला की त्याच्यानंतर काय असतं? तर मासिक श्राद्ध म्हणतात त्याला. काय म्हणतात? मासिक श्राद्ध. म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांचं श्राद्ध करायचं, प्रत्येक महिन्याच्या तिथीला त्यांचं श्राद्ध करायचं. म्हणजे काय करायचं? तर त्यांच्या नावाने काय लहान मुलं किंवा काय वडीलधारी माणसं त्यांच्या ठिकाणी जीव घालायचे त्यांच्या नावाने. असे किती महिने करायचं? 11 महिने करायचं. आणि त्याच्यानंतर 12व्या महिन्याला, 12वा महिना ज्या दिवशी संपतो, ज्या दिवशी त्यांचा अंतकाळ आहे, ती तिथी ज्या दिवशी येते त्याला काय म्हणायचं? पुण्यतिथी. पुण्य तारीख नव्हे. बरेच जण असं करतात की गेल्या वर्षी ज्या तारखेला मनुष्य गेलेला आहे त्याच तारखेला महाराज वर्ष श्राद्ध करतात. परंतु तसं नाही. ज्या तिथीला तो गेलेला आहे त्या तिथीला धन्यता दिलेली आहे महाराज. ज्या तिथीला तो गेलेला आहे ती तिथी पुण्यवान होते म्हणून तिला काय म्हणायचं? पुण्यतिथी. सज्जन माणसाच्या जाण्याने त्या तिथीला पुण्य मिळतं हो, म्हणून त्याला काय म्हणायचं? पुण्यतिथी. आणि अशा सज्जन माणसांची काय केली जाते? पुण्यतिथी केली जाते. या तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, या न्यायाप्रमाणे ज्या पद्धतीने शास्त्राने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण हा वर्ष श्राद्धाचा विधी या ठिकाणी करतो. आणि कर्मकांडामध्ये काहीतरी चूक होईल आणि ती चूक भरून जाण्यासाठी त्याचं जर पुण्य करता होय पाप, पुण्य तर नाहीच मिळालं, परंतु जर पाप झालं तर काय करायचं? तर म्हणून हा केलेला कार्यक्रमाचा सोहळा, कीर्तनाचा सोहळा, आनंद कीर्तनाचा आहे का नाही, गजर कीर्तनाचा आनंद भक्तीचा आहे का नाही, अशा पद्धतीने महाराज हा सोहळ्याचा आनंद हा आपल्याला या ठिकाणी उपभोगण्याचं या ठिकाणी आपण प्रयोजन ठेवलेलं आहे. कशामुळे केलेलं आहे? तर ज्या ठिकाणी आपण श्राद्ध विधी करतो त्या ठिकाणी जर कर्म करताना जर काही जर चुकलं तर त्याचा दोष आपल्याला लागतो. परंतु या नामस्मरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाये उद्धरते. हे नाम कुठेही कसंही आणि कशाही पद्धतीने जरी आपण घेतलं, जड जीवा तारण हरी जड जीवा तारण हरी एक, किंवा दोन्ही पक्ष पायी उद्धरते, दोन्ही पक्ष या हरिनामाने उद्धरली जातात महाराज. अशा पद्धतीने महाराजांनी गोड प्रमाण दिलेलं आहे. आपला
पुढचा मुद्दा आहे की ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं की पुण्यस्मरण का करायचं, हे नामसंकीर्तन, एवढा लवाजमा, एवढा वैष्णवांचा मेळा कशापायी करायचा आम्हाला तुम्ही सांगून दिलं महाराज, आम्हाला हे पटलं की नाही हो, पटलं की नाही तुम्हाला? हा म्हणा ना, हा अर्ध पाकिट तुम्हाला देतो भाऊ, हा म्हणा, हा पटलं की नाही? हा पटलं तर ठीक आहे महाराज, आम्ही करू तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने. आम्ही नामसंकीर्तनही करू, आम्ही आमच्या पितृंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वर्ष श्राद्धाचा विधी, पुण्यतिथीचा विधीही करू. परंतु याचा नेमका फायदा काय? आम्हाला फायदा पण झाला पाहिजे ना महाराज. फायद्याशिवाय कोणी काहीच करत नाही महाराज. याचा फायदा काय हो महाराज? तर आपण या ठिकाणी केलेल्या नामस्मरणामुळे काय फायदा होतो? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती तया. म्हणजे हा देवडीकरांच्या गात्यामधला अभंग नाही महाराज, हा अभंग आहे वासकरांच्या गात्यामधला. कारण पुन्हा आता हा युट्यूबला जाणारं कीर्तन आहे, पुन्हा तिथं कोणीतरी खाली कमेंट करायला बसले, महाराज गात्यातले प्रमाण द्या. तर आपले काय प्रामाणिक आहेत काय? हे काय प्रामाणिक असल्यानंतर ते चालतं महाराज. म्हणून पुरावा दिला, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती. भावे कुळा असाही पाठ आलेला आहे आणि तया कुळा असाही पाठ आलेला आहे. आपण जर त्यांची जर श्राद्ध विधी या ठिकाणी जर केली तर ते पितृ काय करतात? आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपलं कल्याण करतात महाराज. कुठलंही कार्य पूर्णत्वाला जाण्यासाठी त्याच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद लागतो महाराज. मग ते आपले श्रीगुरु असतील किंवा आपले शिक्षक वृंद असतील, ज्यांना आपण गुरुजी म्हणतो, किंवा आपले आई वडील असतील, या कोणाचा तरी त्या पाठीमागं आशीर्वाद लागतो महाराज. कारण कृपेशिवाय कुठलंही कार्य सिद्धीला जात नाही, मंगल केल्याशिवाय कुठलेही कार्य सिद्धीला जात नाही महाराज. आपण प्रत्येक ग्रंथाच्या पूर्वी आपण ऐकतो, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला, मधी आणि अंती ज्ञानोबरायांनी म्हणा किंवा सर्व ग्रंथकारांनी भगवंताचं नमन केलेलं आहे. का? तर त्या भगवंताच्या कृपेनेच ते कार्य सिद्धीला जात आहे, की नाही महाराज? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे उरले पाहिजे. पण इतका मोठा पुरावा मिळाल्यानंतर अजून आपल्याला काय पाहिजे महाराज? विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने तुम्हाला सोपं करून सांगू का एकदम? तुम्हाला हे जर थोडं अवघड जात असेल तर सोपं करून सांगतो. सर्वसामान्य व्यवहारामध्ये आता आमचे सत्यवान महाराज असतील किंवा XYZ कुणी एखादा सत्पुरुष घ्या, तो त्याच्या 2 व्हीलरवरती सर इथून कदमापुरातून शिर्शीला निघाला, आणि शिर्शीला निघाल्यानंतर त्या चढापर्यंत पोहोचला आणि त्या चढाला काहीतरी कारणास्तव त्याची गाडी स्लिप झाली आणि तो पडला. पडल्यानंतर खूप मार लागला महाराज त्याला, आणि आपण दवाखान्यामध्ये त्याला भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर त्याला जर म्हणलं आपण, का हो काय झालं दादा, कशामुळे तुम्ही पडले, तर तो सरळ सरळ आपल्याला म्हणतो, महाराज कुठलं तरी माझं पाप आडवं आलो आणि त्या पापामुळं मी पडलो, किंवा माझ्या आई वडिलांची माझ्यावरती अवकृपा झाली आणि त्या कारणास्तव मी या ठिकाणी पडलो. आणि त्याच्याच विरुद्ध एखाद्याच्या घरातून आई वडील निघून गेले महाराज. निघून गेले म्हणजे सासरला नाही किंवा माहेरला नाही, कुठं निघून गेले? निजधामाला निघून गेले. निजधामाला निघून गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये 5-6 कमीत कमी 7-8 महिन्यामध्येच लगेच बंगला झाला महाराज, गाडी झाली, सर्व एकदम टकाटक चालू राहिलं. तर त्यांना जर आपण जाऊन विचारलं, महाराज कस काय हो तुम्ही एवढ्या दिवसामध्ये प्रगती केली, तर ते सरळ सरळ आपल्याला बोलून जातात, महाराज यामध्ये माझं काहीच नाही हो, आई वडिलांचा आशीर्वाद किंवा आई वडिलांची पुण्य आहे म्हणतो की नाही आपण. हा म्हणजे सर्व जे चालतं हे आशीर्वादावरती चालतं. आणि मंगलाचरणामध्ये सुद्धा आशीर्वाद रूप मंगल हे स्पेशल एक मंगल आलेलं आहे महाराज. याला काय म्हणायचं? आशीर्वाद रूप मंगल. त्यांचा आशीर्वाद मिळतो महाराज. ठीक आहे महाराज, आम्ही त्यांचं कार्य केल्यानंतर ते आम्हाला आशीर्वाद देतात, इथपर्यंत आम्हाला समजलं. परंतु आम्ही नाहीच जर केलं तर काय हो, आमचा तोटा काय होणार? तुम्ही फायदा काय होता हे सांगितलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुमच्या अख्ख्या कुळाचं कल्याण करून टाकतात महाराज. पण त्यांचा जर कोप झाला किंवा जर आम्ही त्यांचं जर कार्य नाही केलं तर काय करतात महाराज?
आहा कटाची करीती पितर वंशी कुळाचारी पुत्र झाला आहा कटाची करीती पितर वंशी कुळाचारी पुत्र झाला आहा कटाची करीती पितर वंशी कुळाचारी पुत्र तुकोबाराय म्हणतात आहाकटा त्याची करीती पितर. आहाकटा म्हणजे त्याच्याविषयी महाराज शिव्या देतात आणि बोट मोडतात. आहाकटा तुमचं वाटोळं होऊ द्या म्हणतात ते पित्र. कारण महाराज पितृलोक हा एक स्पेशल लोक आहे, एक वर्ग आहे पितृलोक हा. जसं ब्रह्मलोक आहे, स्वर्ग लोक आहे, नरक लोक आहे, त्याच पद्धतीने कैलास लोक आहे. तसंच पितृलोक हा भगवंताच्या उजव्या बरगाडीतून निर्माण झालेला हा एक पितृलोक आहे महाराज. आणि या पितृलोकामध्ये ज्या वेळेस आपला अंतकाळ जवळ येतो आणि आपला अंत होतो महाराज, अंत झाल्यानंतर त्या पितृलोकामध्ये प्रत्येकाला महाराज जोपर्यंत त्याच्या कर्माचा हिशोब होत नाही, किती दिवस लागतो हिशोबाला महाराज? 1 वर्ष लागतं. आपण म्हणतो ना आज जीवनमुक्ती दिन आहे त्यांचा. आज आईदादांचं काय आहे? जीवनमुक्ती दिन आहे. ज्या दिवशी मनुष्य आपल्या घरातून गेला त्या दिवशी महाराज तो लगेच वरी जात नाही महाराज. 1 वर्ष त्याच्या कर्माचा हिशोब होतो महाराज. त्यांनी जीवनामध्ये काय काय कर्म केलं, काय विहित कर्म केलं, काय निषिद्ध कर्म केलं, काय पुण्य केलं, काय पाप केलं. जर अति पाप केलेलं असेल तर त्याला महाराज नरकामध्ये पाठवतात. अति जर पुण्य केलेलं असेल तर त्याला स्वर्गामध्ये पाठवतात. आणि पाप पुण्य जर समान केलेलं असेल, पाप पुण्य समान समी ते पाविजे कर्मभूमी, पुन्हा महाराज त्याला हा मनुष्याचा नरदेह मिळतो. विठ्ठल अशा पद्धतीने आज त्यांचा जीवनमुक्ती दिन आहे. आणि ते पित्र महाराज जोपर्यंत त्यांच्या कर्माचा हिशोब होत नाही तोपर्यंत महाराज ते त्या पितृलोकामध्ये असे उलटे टांगलेले असतात महाराज. खाली डोकं आणि वरी पाय. आणि मग त्यावेळेस त्यांना जेवण्यासाठी वगैरे काहीच मिळत नाही. मग आपण दर महिन्याला जे मासिक घालतो, दर आपण जे साधू संत महात्मे किंवा सर्व हे भाविक भक्त भूत दया गायी पशुचे पालन यांना आपण गायला नैवेद्य देतो. भूत म्हणजे भूत नाही, आपण मनुष्य याला भूत म्हणलेलं आहे महाराज. जे जे दिसे भूत ते ते मानिजे. मग जिथे जिथे भूत दिसेल ते ते भगवंत मानायचा का? असा त्याचा अर्थ नाही महाराज. ज्या ज्या ठिकाणी भूत नाम मनुष्य, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मनुष्य दिसेल तो देवस्वरूप आहे म्हणून त्याला नमस्कार करायचा. आणि ते भूत म्हणजे मनुष्य ते जीव घातले तर महाराज तिथे कुणाला पावतं? पितराला जाऊन मिळतं महाराज. आता या ठिकाणी काही सुपीक डोक्यावाले महाराज, सत्यवान महाराज. कोणते डोक्यावाले? सुपीक डोक्यावाले. ज्यांचं डोकं पिकलेलं आहे मामा, ते सुपीक डोकं लावतात. ते म्हणतात हा इथं केल्याने कुठं वरी मिळत असतं का? लागले वगैरे यांचा ब्राह्मण लोकांचा आणि महाराज लोकांचा धंदा झाला आणि पैसे कमवायचा. आम्हाला काही सांगतात आणि आमच्याकडून पैसे काढून नेतात. अशा पद्धतीने म्हणतात महाराज लोक. पण मी तुम्हाला पटवून देतो महाराज की त्यांना ते मिळतं का नाही आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात की नाही. चला साधं सोपं उदाहरण महाराज. सत्यवान महाराज, मी तुम्हाला युट्यूबचं चॅनल सांगण्यासाठी तुम्हाला मी फोन केला होता, बरोबर आहे? हा, मी यांना फोन केला होता, ते बरोबर आहे म्हणतात. तो फोनवरती तुम्हाला आवाज आला होता, तो आवाज तुम्हाला येताना दिसला का हो असा? सत्यवान महाराज, मी येतोय तुमच्याकडे फोनद्वारे, असा दिसला का हो तुम्हाला? दिसला नाही महाराज. किंवा मामांनी कार्यक्रम करायचं नियोजन ठरवलं. नियोजन ठरवल्यानंतर आम्ही सर्व परिवार फोनवरती बोलायचं महाराज, कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं, काय करायचं, कोणाला सांगायचं, अमुक काय तमुक काय. खूप नियोजन असतं महाराज. कार्यक्रम उभा करणं सोपं नसतं. जावे त्याच्या अंशा तेव्हा कळे. हा, अशा पद्धतीने मग तो फोनवरती आलेला आवाज तुम्ही बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता का? कोणाला पाहिला का? हा, ऐकला असेल एखाद्याने, हे का नाही? कारण आपण हुशार माणूस आहे महाराज, मी चालू माणूस आहे म्हणजे हा, एखाद्याने ऐकला असेल फार तर फार, पण कोणाला दिसला का? जाऊ दे, हे उदाहरण नाही का लक्षात आलं? ठीक आहे महाराज. नारायण महाराज, आपण पूजा करण्यासाठी काय घेतो? फुल घेतो. फुल घेतो आणि त्या फुलाला काय असतो गुरुजी? सुगंध असतो. आता मला सांगा, फुलाला सुगंध असतो की असतोच? असतोच, हे की नाही? असतो की नाही? तो सुगंध आपल्याला येतो की नाही? आपल्याला जाणवतो की नाही? कोणी पाहिला बरं डोळ्याने सुगंध? पाहिलं का कोणी डोळ्याने? नाही महाराज, कोणी डोळ्याने पाहिलं नाही महाराज. एकाने मला उदाहरण दिलं महाराज, म्हणे महाराज तुम्हाला एक बोलायचं आहे राव. मी म्हणलं बोला ना.
म्हणे मी एक प्रक्रिया करून दाखवतो तुम्हाला, ती प्रक्रिया तुम्हाला बरोबर वाटते का मला सांगा म्हणे. मी म्हणलं आता काय प्रक्रिया सांगाल गड्या, करून दाखवा म्हणलं. मग तेच असंच शेतामध्ये कार्यक्रम होता आणि शेताच्या कडेला ऊस लावलेला होता महाराज, आणि त्याचं नेमकं बांधकाम सुरू होतं. काय सुरू होतं? बांधकाम. आणि त्या ठिकाणी भला मोठा वाळूचा ढिगारा घातला होता महाराज. त्यांनी काय केलं, एक भले घागर भरून पाणी आणलं आणि त्या वाळूमध्ये टाकलं महाराज, लक्ष्मण महाराज त्या वाळूमध्ये टाकलं आणि मला म्हणला बघा बरं जाऊन तिकडे उसाला पाणी पोहोचलं का. मी म्हणलं काय बावळट आहे का म्हणलं, तुम्ही धोतर घातलं म्हणून का येडं समजता का म्हणलं आम्हाला, इथं वाळूमध्ये पाणी ओतलंय आणि तिकडे कुठं पोहोचत असतं का राव म्हणलं पाणी. तो म्हणला महाराज जर मी माझ्या घरापाशी ओतलेलं जर वाळूमधलं पाणी तर इथल्या इथं जर उसाला जर पोहोचत नसेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेला घास आणि या ठिकाणी केलेला तर्पण विधी म्हणजेच पाणी ते कुठं ते हजारो किलोमीटर वरती पितृ लोक त्या पितृंना पोहोचत असेल का हो, पोहोचतो महाराज. याला पुरावा काय आहे तर पुरावे 2 प्रकारचे पुरावे आहेत महाराज. पहिला पुरावा आहे का पितृंना का पोहोचतो महाराज, तर का पोहोचतं भगवंताची लीलाच वेगळी आहे महाराज. साधं सोपं उदाहरण देतो. आता आपण या ठिकाणी सर्व घरचेच मंडळी आहात. बाळाला दूध कशा पद्धतीने निर्माण होतं याचं गणित अजून तरी सर विज्ञानाला लागलेलं आहे का हो? बर, सगळं बनवण्याच्या मशिनरी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. पूर्ण माणसं जीव घालायच्या सुद्धा, माणसाचे जीव घ्यायच्या पण आणि जीव घालायच्या पण मशिनरी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत महाराज. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो असतो तेव्हा महाराज, आणि आधीच मला 1 डझन चपात्या लागतात खायला कमीत कमी. मग मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना म्हणलं पटकनी लवकर जेवायला द्या बरं मला, मी सकाळपासून उपवास आहे. असं म्हणल्यानंतर ते महाराज म्हणले अहो महाराज स्वयंपाक झालेला नाही अजून. मी म्हणलं राव मग कीर्तन उभा करायचंय, मला उपाशी करायला होता का तुम्ही कीर्तन, ताकद पुरणार नाही राव. म्हणलं कथेची सामग्री द्या अवसानावर, आपल्याकडे का प्रमाण नाही का, मी प्रामाणिक बुवा आहे. प्रामाणिक आहे का नाही मामा, मी प्रामाणिक आहे का नाही सांगा बरं तुम्ही. हा हा प्रामाणिक आहे महाराज. लक्ष्मण महाराज आहे का नाही प्रामाणिक. हा लय म्हणते ते अनुभवे गोडी येईल कळ, असो विनोदाचा भाग ये हृदयचे ते हृदय. हा अशा पद्धतीने काय सांगत होतो मी, कीर्तन आहे का नाही. मग काय सांगत होतो खरंच विसरलं, वयामानानुसार व्हायला लागले. हा जेवायला वाटा म्हणलो महाराज. त्यांच्या घरी एक मशीन होती मामा, त्यांनी मला असा उचलला आणि त्या मशीनमध्ये टाकला महाराज. इकडून जसा टाकला तिकडून माझं पोट भरूनच बाहेर मी डायरेक्ट. अशा मशिनरी सुद्धा निघालेल्या आहेत महाराज. परंतु अशी कुठली मशीन आपण पाहिली का हो की जी माणसाचं शुद्ध रक्त तयार करते आणि आईचं दूध तयार करते. हा आपण आता ते रासायनिक काहीतरी प्रक्रिया करून ते दूध आपल्याला डुप्लिकेट येतं महाराज. परंतु ओरिजिनल दूध तयार करण्याची आणि ओरिजिनल रक्त तयार करण्याची अजून या जगामध्ये मशीन निर्माण झालेलीही नाही, काल झालेलीही नव्हते, आज नाही आणि उद्या होणार पण नाही. मग हे कोण करतं महाराज, तर तो भगवंताचा कायदा आहे महाराज. त्या तिथपर्यंत आईचं दूध कसं निर्माण होतं बरं एक सांगा. आई जी खाते तेच वडीलही खातात ना. वडिलांना दूध काय येत नसावं, सोपा विषय. वडिलांना दूध न येता आईलाच दूध काय येतं, तर त्याच्यावरती एकच उत्तर आहे महाराज, भगवंताची लीला. मग तुम्ही जर म्हणत असाल आम्ही इथं केलेलं श्राद्ध आईदादांपर्यंत कसं पोहोचेल आणि ते आम्हाला कसे आशीर्वाद देतील, तर त्याचं कारण म्हणजे भगवंताची लीला. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर आहे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे, शास्त्र सांगितलं ते सांडावे, मग ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने जर सांगितलं तुम्ही ज्या राज्याचे मालक आहात, तुम्ही ज्या राज्याचे राजा आहात, ते राज्य कसं आहे, तृण म्हणजे गवताप्रमाणे आहे. कसं आहे, गवताप्रमाणे आहे, एक दिवस नाश पावणार आहे. उपजते नासे नासे पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अशा प्रकारचं नाशवान आहे असं शास्त्रांनी सांगितल्यानंतर आपल्याला ते मान्यच करावं लागतं. म्हणून शास्त्र सांगतं तुम्हाला हा विधी करा आणि हा विधी केल्याने तुमच्यावरती पितृंचा आशीर्वाद प्राप्त होईल, तुम्ही त्यांच्या आशीर्वादाला पात्र ठराल. असं ज्यावेळेस आपल्याला शास्त्र सांगतं त्यावेळेस आपण शास्त्राचं ऐकलं पाहिजे. आणि ते ऐकलं जर नाही तर काय होतं महाराज, हे जरी नाही कळलं तरी
आम्हीच करायचं असं काही भगवंताने आम्हाला नेम बांधून दिलेलं नाही. करा आतवरी. ते बिचारे टाळ फुटूस तर टाळ वाजवतात, आम्ही नरड कोरड पळूस तर ओरडतोय. ते पकवास घाम येऊस तर वाजवतात आणि तुम्ही आपले निवांत बसलेत लक्ष्मा पुढचे पिलवंड. पिंगळा मादारी नाथ बाबा म्हणतात घ्या हात खाली. तुम्ही जर नाही भजन केलं तर आमच्या बापाचं काय चाललंय महाराज, तुमचंच जाणार आहे. हे का नाही? एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, मग काय होईल महाराज. आहा कटा त्याची करीती पितळ, वंशी दुराचारी पुत्र झाला. आता महत्वाचं चिंतन, लिसन टू केअरफुली, थोडं लक्ष देऊ ना ऐका. हा महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये गपारे, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जर पितृश्राद्ध जर नाही केलं तर काय होतं महाराज, आपले कमी वयामध्येच मुलं मृत्युमुखी पडतात. हे अनेक तोटे आहेत. आपला मुलगा वयात येतो महाराज, सगळ्या गोष्टी जुळतात, पण थोडक्यावरून लग्नाला अडथळे येणे, घर बांधायला काढणे पण पूर्णत्वालाच नाही जाणे, मिस्त्रीनेच पैसे बुडून पळून जाणे, असे अनेक, तुमचा मान निघून जाणे, तुमचा अपमान होणे, किंवा सत्ता, संपदा, धन, प्रॉपर्टी, इस्टेट, जे काय तुम्हाला लागणारे सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून निघून जाणे, म्हणजे याला काय म्हणायचं हो, तर पितृंचा कोप म्हणायचं. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे कमी दिवसामध्ये प्राप्त होणे, याला काय म्हणायचं, पितृंचा आशीर्वाद. तुम्हाला सोपं वाक्य सांगतो गुरुजी. आता जुन्या लोकांना हे वाक्य माहिती. जुने लोक म्हणायचे, पहा काय कमी दिवसामध्ये या पोरांनी प्रगती केली हो. बहुतेक म्हाताऱ्याने पाठीमागे वळून पाहिलं, म्हणत होती का नाही सांगा बरं, तुमच्या बायकोची शपथ घेऊन सांगा बरं, म्हणत होती का नाही. हा म्हणत, तात्या कसले घाबरतात आमचे, उगा सोपं नाही, दरार आहे. हा महाराज म्हणत होते, ते काही खोटं नव्हतं महाराज. तसंच घडतं, ज्या वेळेस आपण त्यांचं श्राद्ध करतो त्याच वेळेस ते आपल्याला आशीर्वाद देतात. महाराज आम्हाला कीर्तनातले सगळे मुद्दे पटले की वर्ष श्राद्ध का करायचं, कर्मकांड अवघड आहे म्हणून कीर्तन करायचं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते केल्याने आम्हाला फायदा होतो, त्यांचा आशीर्वाद मिळतो, हेही आमच्या लक्षामध्ये आलं. तिसरा मुद्दा आहे की नाही जर केलं तर एका जनार्दे आमचे काय बजाईल, तुमचंच सगळ्या गोष्टीने नुकसान होईल, हेही आमच्या लक्षामध्ये आलं महाराज. परंतु आता आमची तुम्हाला एक शेवटची विनवणी आहे की आम्हाला हे श्राद्ध केलेले असे काही ठोस पुरावे मिळतील का हो? मिळतील का ठोस पुरावे? मिळतील ना महाराज. मी तुम्हाला, किती युग आहेत ज्ञानभाई आपल्या या मृत्यू लोकांमध्ये, किती युग आहेत? प्रामुख्याने 4 युग आहेत. पहिला युग आहे सत्ययुग, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापार युग, आणि चौथं जे आता सुरू आहे ते कलियुग. सत्ययुगातलं आयुष्य किती होतं महाराज? 1,00,000 वर्ष, त्याच्यातलं 1 शून्य कमी केलं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, परत त्याच्यातलं 1 शून्य कमी केलं. द्वापार युगामध्ये किती वर्ष? 1000. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष, परत त्याच्यातला 1 शून्य कमी केला. कलियुगामध्ये शतगणिले ते अर्धरात्र काय, अल्पायुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा क्षय, काय भजनासी उरले ते पायगा, अल्प आयुष्य मानवी देह. आणि हा अशा पद्धतीने महाराज आपल्याला किती, कोणतं प्रमाण आहे ते? ठीक आहे, असो. हा ते झालं ना आता. विठ्ठल विठ्ठल.
ठीक आहे. आपल्या कालगणनेनुसार आपल्याला कलियुगामध्ये किती आयुष्य प्राप्त झालेलं आहे हो? 100 वर्ष आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आता आपण जर सत्ययुगाचा जर विचार केला, सत्ययुगामध्ये पिंडदान कोणी केलं तर सगळ्यात मोठं उदाहरण सत्ययुगाचे सर्वात मोठे भक्त असणारे श्री भक्त प्रल्हाद यांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान केलं. काय झालं महाराज? हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन्ही सख्खे भाऊ महाराज यांनी तपश्चर्याच्या बळावरती ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून नको नको ती वरदान महाराज त्यांनी मागून घेतली. किती वरदान मागून घेतली सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे. दिवसा मरण नको, रात्री मरण नको, किंवा मनुष्याच्या हातून नको, पशुच्या हातून नको, किंवा 12 महिन्यापैकी एकाही महिन्यामध्ये नको, त्याच्यासाठी अधिक मास निर्माण झाला वगैरे वगैरे. आपल्याला सगळा कथाभाग माहिती आहे. सांगायचा मुद्दा एक, त्यावेळेस तो हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य खूप मातला महाराज, मातला आणि त्यांनी एक ब्रीद काढलं महाराज त्याच्या राज्याचं नाव नेदी. काय हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाव नेदी घेऊ देवाचे, म्हणजे माझ्या राज्यामध्ये कोणी भगवंताचं नाव घ्यायचं नाही. हे ब्रीद कोणाचं होतं? तर हिरण्यकश्यपूचं महाराज हे ब्रीद होतं. आणि मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणी भगवंताचं नाव घ्यायचा विलास चालतच नव्हता. परंतु त्यांच्याच पोटी असणारे श्री भक्त प्रल्हाद हे मात्र सतत रजने हाची धंदा गोविंदाचे पोडे संकल्पिला देह देवा. भगवंताच्या चरणावरती देह संकल्पिला म्हणजे संपून टाकला महाराज त्यांनी. बोलण्याची नाही आता देवाविना काय, देवाशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही. सतत श्रीमन्नारायण नारायण श्रीमन नारायण 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 अशा पद्धतीने महाराज भक्त प्रल्हाद भजन करायचे. त्यांच्या पित्याला खूप राग यायचा महाराज आणि त्यांनी अनेक प्रकारे भक्त प्रल्हादांना संपवण्याचा प्रयत्न केला महाराज. याचं उत्तम उदाहरण आहे की आपण जर घालून या बाहेर राहिलो निश्चिंती, जर आपण जर सर्व भार जर भगवंताच्या चरणावरती जर घातला तर भगवंत आलिया आघात निवाराय. आपल्यावरती कितीही मोठा आघात जर झाला तर भगवंत परमात्मा त्याचं निवारण नक्की करतो महाराज. हे की नाही? आपण पुढे पाहू ते चिंतन. हा तर काय विषय चालला होता की भक्त प्रल्हाद हे भजन करायचे. त्यांच्या वडिलांना आवडलं नाही. तुम्हाला सगळ्यांना कथाभाग माहिती, त्यांनी हत्तीच्या पायखाली दिलं, डोंगरावरती कडेलोट केला. हे मी का सांगतो? तुम्हाला कथाभाग माहिती म्हणून जर पुढे चाललं तरी बसलेली सुपीक डोकं लावतात म्हणजे ह्याला पाठ नसेल म्हणून थोडं थोडं स्पर्श करून पुढे जातं. हे की नाही? हा मग काय झालं? मग भक्त प्रल्हादाला ज्या वेळेस त्यांच्या वडिलांनी प्रश्न केला, तू इतकं त्या भगवान परमात्म्याचं भजन करतो, सांग बरं तो नेमका तुझा भगवान परमात्मा कुठे आहे? तर तो म्हणतो, जेते जेते देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलाला आहे वनमाळी जेते तेते देते. मग कोपुनिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी आहे कोठे. हे का नाही? आणि मग पुढं काय झालं? या खांबामध्ये माझा भगवान परमात्मा आहे. म्हणजे त्यांनी विचारलं सगळीकडे आहे का? हो आहे. वेळ संपलाय बाबा आपला.
खंबावरी लात मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. महाराज त्यांनी खांबावरती लात मारली आणि खांबामधून नारायण भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्या हिरण्यकशिपूचा शिरच्छेद केला. महाराज त्याला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर मग पुन्हा त्यांचा जो राग होता कोणाचा, भगवान परमात्म्याचा, नृसिंह भगवान परमात्म्याचा, तो रागच कंट्रोल होत नव्हता महाराज. तो रागच म्हणजे शांतच होत नव्हते महाराज. सगळे देवऋषी सगळ्यांना खूप वाईट वाटलं. ते सगळेजण कोणाकडे गेले तर भगवती आई साहेबांकडे गेले. लक्ष्मी मातेला सांगितलं की भगवंताचा राग तुम्ही आता, लोक कोणाला जरी घाबरत नसतील तरी बायकोला घाबरतात की नाही, किती जरी रागाने पहारा चढलेला असेल आणि बाईने जर फक्त सांगितलं तुम्हाला काय कळत नाही तर महाराज सगळे गप बसतात. लक्ष्मण महाराज म्हणतात मी घाबरत नाही, त्यांना अजून आलीच नाही महाराज, आल्यावर कळन तुम्हाला. मग अशा पद्धतीने सगळेजण घाबरतात. याप्रमाणे त्यांना आईसाहेबांना भगवंताच्या समोर पाठवण्यात आलं. पण महाराज ते अकराळ विकराळ जे रूप पाहिलं भगवंताचं, आईसाहेब घाबरले. मग सर्वांनी एक, आता देव महाराज खूप हुशार असतात. ही राजकारण नीती तेव्हापासूनची महाराज. देव हुशार, त्यांनी सुपीक डोकं लावलं आणि त्यांनी सांगितलं की ज्याच्या कारणाने तो अवताराला आला त्यालाच पुढे घाला ना म्हणे. मग भगवान श्री कितीही वडील रागवलेले असतील तरी लहान तान्या बाळाजवळ आलं की त्यांचा राग शांत होतो. अगदी त्याच न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याला ज्या वेळेस राग अनावर झाला त्यावेळेस भक्त प्रल्हाद त्यांच्या समोर उभा करण्यात आलं आणि उभा केल्यानंतर हिरण्यकशिप आपलं नृसिंह भगवान परमात्म्याचा राग शांत झाला महाराज. आणि ती त्यांना कुरवाळायला लागले, त्यांना चाटायला लागले. कारण तो अवतार कोणता होता, पशु आणि आपला मनुष्य दोन्हीचा कॉम्बो होता महाराज, दोन्हीचा मिळून होता हे का नाही. त्या पद्धतीने ते त्यांना चाटायला लागले, म्हणजेच माया करायला लागले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले आणि त्यांना विचारलं सांग म्हणे प्रल्हादा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज की तुझा फक्त हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंता तुझा फक्त मला विसर होऊ देऊ नको, अशा पद्धतीचं मागणं मागितलं. अरे हे तर होतच नाही, दुसरं काय पाहिजे सांग. भगवंता तुझं प्रेम माझ्यावरती राहू दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अरे माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तर मी तुला इतके दिवस सांभाळला आणि तुझ्यासाठी अवतार धारण केला. तुझ्यासाठी इतका मी जो खटाटोप केला तो तुझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच केला ना. मग प्रेम नसतं तर केलं असतं का. आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आले, कशामुळे आले हो, तर प्रेम आहे म्हणूनच आले ना. आमच्या परिवारावरती तुम्ही हृदयपूर्वक प्रेम करता म्हणून या ठिकाणी तुम्ही आले. नाही तर महाराज आज लोकांना श्वास घ्यायला वेळ नाही, कळालं तर बघा, नाही तर जीवन जा डबल. अशा पद्धतीने मग काय झालं, काय विषय चालला होता कडे, नाही श्वास नाही, हा प्रेम मागत होते. पण त्यांनी सांगितलं मी प्रेम आहे माझं तुझ्यावरती म्हणूनच मी या ठिकाणी आलो. परत सांगितलं तुला आता काय पाहिजे मग. त्यांनी सांगितलं माझे जे दैत्य योनी जन्म आलेले जे पिता आहेत त्यांना भगवंता मुक्ती मिळाली पाहिजे. तर भगवंतांनी त्यांना सांगितलं अरे वेडा आहे का म्हणे, ज्या परिवारामध्ये एक हरिभक्त जन्माला येतो त्याचं वर्णन तो कोबराय करतात. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत कुटुंबाचे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची आहे का नाही. म्हणजे ज्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येतो त्याचे कोटी कुळाचं उद्धारण होतं महाराज. आणि तुझं तर मग काही विषयच राहिला नाही, तुझ्या वडिलांचा उद्धार केलेला आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ केलेलं हे श्राद्ध आहे. सत्ययुगातला पुरावा, त्रेतायुगातला पुरावा श्रीराम प्रभूंनी त्यांचे पिताश्री असणारे राजा दशरथ यांचं पिंडदान केलं महाराज. रामप्रभू आणि सीताई साहेबांनी कुठं केलं हो, तर गयेला केलं. कोणत्या नदीच्या पात्रामध्ये केलं, फल्गु नदीच्या पात्रामध्ये केलं महाराज. हा सर्व इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, सर्व चरित्र माहिती पाहिजे. आणि याच्यासाठीच या कीर्तनाचं नियोजन केलं. कारण आमच्या नगरच्या भागामध्ये बहुतेक वर्ष श्राद्ध ही कीर्तन 10व्याचं प्रवचन हे केलंच जातं महाराज. भले एखादे विनामूल्य येणारे महाराज असतात ते महाराज आणतात, परंतु प्रवचन कीर्तन ही क्रिया कोणीच टाळत नाही. माझी तुम्हाला कर जोडून विनंती आहे की आपणही ही प्रथा सुरू करावी. त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल, एवढाच त्याच्या पाठीमागचा हेतू. कारण प्रत्येक एकही गाव असं नाही की महाराज त्या गावामध्ये महाराज नाही, प्रत्येक गावामध्ये महाराज आहे. आणि महाराज लोकांचा एक नियम आहे की आपापल्या गावामध्ये महाराज ते विनामूल्य कार्य करतात, बरोबर आहे की नाही. बाहेरच्या गावामध्ये जरी ते काही घेत असतील तरी गावामध्ये घेत नाहीत महाराज. आता ही सर्व मंडळी जी आहेत ही प्रेमापोटी आलेली मंडळी आहे महाराज. आपल्या घरचा आपल्या आजी आजोबांचा कार्यक्रम म्हणून ही मंडळी आलेली महाराज. ज्यावेळेस मी सत्यवान महाराजांना फोन केला ते म्हणे आजी
अहो मी घरी आलो राव म्हणे, तिने मला तेवढ्या उन्हातानाचं लगेच पटकनी नाश्ता केला, किती जीव लावत होते. मला असं वाटलं क्षणभर की माझी सख्खीच आजी मला बोलते, म्हणजे इतकं जीव लावायची महाराज. आमची आई असते, आमचे दादा असतील, हे सर्व जीव लावत होते. म्हणून एवढी महाराज मंडळी, ही महाराज मंडळी एवढं सहजासहजी आलेली नाही. यांचा जर विचार केला तर हे एक एक हरिभक्त, निष्पाप हरिभक्त आहेत महाराज हे. आणि तेवढ्या लांबून या ठिकाणी आलेत. हे कार्य आम्ही नाही केलं, आमच्या मामांनी नाही केलं, किंवा हे कोणाच्याच कर्माने होत नसतं महाराज, किंवा प्रयत्नाने होत नसतं. हे कार्य जर होत असेल तर ते फक्त आमच्या आईदादाच्या आशीर्वादाने झालेलं आहे. आईदादांच्या पुण्याईंनी त्यांना इथं आणलं. आईदादांच्या पुण्याईंनी हा कार्यक्रमाची नियुक्ती झाली, ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली, किंवा या कार्यक्रमाचं नियोजन झालं. आणि असे आमचे आईदादा आमच्यातून निघून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या विधीने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. विठ्ठल त्यांचं वर्षश्राद्ध करणं याचे 2 फायदे महाराज माझ्या दृष्टीप्रमाणे. एक म्हणजे आपल्या भागामध्ये ती प्रथा सुरू होईल, आणि दुसरा फायदा म्हणजे आमचा जो सर्व परिवार आहे तो त्यांच्या ऋणातून मुक्त होईल. अशा दोन्ही फायद्याचा आम्ही विचार केला आणि या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आपला विषय चालला होता की रामायणामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम प्रभूंनी दशरथाचं पिंडदान केलं. पुढे चला, द्वापर युगामध्ये कोणी पिंडदान केलं तर माझ्या विरहित, आता आपल्याला वेळ नाही या ठिकाणी, 9ला 5 मिनिटं कमी आहेत. माझ्या विरहित तुम्ही कर्णाचं चरित्र वाचा महाराज. गरुड पुराणामध्ये खूप सुंदर कर्णाचं चरित्र आलेलं आहे महाराज. कर्ण ज्यावेळेस निजधामाला निघून गेले त्याच्यानंतर त्यांना 21 दिवस या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये यावं लागलं आणि पिंडदान करावं लागलं महाराज. इतकं पिंडदान महत्वाचं आहे. चला, द्वापर युगाचाही पुरावा मिळाला. आणि कलियुगामध्ये पिंडदान कोणी केलं? कोणी केलं तर माझे जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. कशा पद्धतीने केलं? अभंगाचं प्रथम चरण. पिंड पदावरी महाराज महाराजांनी पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. तुकोबराय म्हणतात कलियुगातला जर पुरावा जर आपल्याला द्यायचा ठरला तर माझ्या तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी असणारं त्यांचं पिंडदान केलेलं आहे महाराज. कशा पद्धतीने पिंडदान केलं? तुकोबराय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुले करी. आपुले करी म्हणजे काय? तर माझ्या हाताने मी माझा पिंड, हा देहरूपी पिंड भगवंताच्या पदावरती, पिंडदान कुठे करतो आपण? विष्णू परमात्म्याच्या पदावरती करतो. माझा हा पिंड मी भगवंताच्या चरण म्हणजे भगवंताच्या स्वरूपावरती अर्पण केला. आता चरण आणि स्वरूप याचा काय संबंध? असं काही जणांच्या मनामध्ये शंका आलेली असेल तर याला पुरावा आहे महाराज. समचरण दृष्टी वितेवरी साजिरी तेथे माझे हरी ब्रह्म सर्वागत सदा सम. समचरण दृष्टी हे भगवंताचे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये महाराजांनी अद्वैताचं प्रतिपादन केलेलं आहे की भगवंताचं चरण हे सर्वगटी सम आहेत. सगळ्या चराचरामध्ये भगवान परमात्मा समरूपाने भरून उरलेला आहे. ते भगवंताचं सत चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे आणि या स्वरूपापर्यंत जाण्यासाठीच आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद म्हणून मी माझा पिंड काय केला तर भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण केला.
अर्पण केला म्हणून काय झालं, आपले मरण पाहिले ना डोळा तो झाला सोळा अनुभम्य याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, आता निश्चितीने पावता, आता निश्चितीने पावता, मी माझा असणारा देहरूपी पिंड, पिंडाचे दोन प्रकार आहेत महाराज, एक म्हणजे व्यवहारिक पिंड आणि दुसरा म्हणजे पारमार्थिक पिंड. व्यवहारिक पिंड म्हणजे काय, तर आपण शिजलेल्या भाताचा पिंड तयार करतो आणि पितरांना अर्पण करतो, याला व्यवहारिक पिंड म्हणायचं. त्या पिंडाचे व्यवहारिक पिंडाचा फायदा काय हो, तर व्यवहारिक पिंड आपण ज्यावेळेस पितरांना अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये यश, कीर्ती, धनसंपदा ही प्राप्त होते. आणि परमार्थिक पिंड म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती. हा परमार्थिक पिंड आहे किंवा हा देह परमार्थिक पिंडामध्ये येतो. या देहाला भगवंताच्या चरणावरती अर्पण करायचं. तुका म्हणे जीव भावदेवा पायी ठेवून या काही नमागती. हा देहच भगवंताच्या चरणावरती अर्पण करायचा, हे का नाही, आणि भगवंताच्या स्वस्वरूपामध्ये विलीन व्हायचं. याला काय म्हणतात महाराज, तर स्वस्वरूपाचं पिंडदान. म्हणजे आपण जो आपला देह आहे हा शरीर रूपी पिंड आहे, हा पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परमार्थिक पिंडदान आहे. हा झाला पहिल्या चरणाचा भावार्थ. आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात, माझे झाले गयावर्जन फेटले पितरांचे ऋण. आता नेमकं माझे झाले इथपर्यंत महाराज आम्हाला समजलं, परंतु गयावर्जन म्हणजे काय हो, गयावर्जन म्हणजे या मृत्यू लोकामध्ये एक गया नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तसे दोन गया आहेत महाराज, एक मातृगया आणि एक पितृगया. बिहारमध्ये जी आहे ती मातृगया आहे आणि गुजरातमध्ये जी आहे ती पितृगया आहे. बरेच जण बिहारमध्ये फल्गु नदीच्या पात्रावरती हे म्हणजे पिंडदान जे आहे हा विधी त्या ठिकाणी केला जातो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपणही कधी कधी जर तीर्थयात्रेला तिकडे गेलो तर महाराज लगेच माणसं पिंडदान करून येतात आणि सांगतात की आता माझं पिंडदान झालं बरं का महाराज. अशा पद्धतीने मग त्या गयेला पिंडदानाचं महत्व काय आहे हो, तर तिची एक कथा आहे महाराज, धावते वेगामध्ये सांगतो. गयासूर नावाचा एक दैत्य होता महाराज. तो जन्माला दैत्यखानीमध्ये आला, दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आला, परंतु महाराज तो मोठा हरिभक्त होता, विष्णूचा उपासक होता महाराज, विष्णू भगवान परमात्म्याचा उपासक होता. त्यांनी काय केलं महाराज, त्याच्या जीवनामध्ये खडतर अशी तपश्चर्या केली आणि भगवान श्री ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, वरम गृहे, माग भक्ता तुला काय मागायचं ते माग. त्यांनी सांगितलं, भगवंता माझी एवढी मती नाही गड्या, परंतु तुम्हाला जे मला काही द्यायचंय ते द्या. आता हे महाराज ब्रह्मदेवाचं, महाराज ब्रह्मदेवाने आजपर्यंत जेवढे काही आशीर्वाद दिले, जेवढे काही वर दिले तेवढे सगळे फेल गेलेले आहेत महाराज, हे का नाही. कारण ब्रह्मदेव कधी कोणाला काय आशीर्वाद देते हे काही सांगता येत नाही महाराज. त्याने आशीर्वाद दिला, जा म्हणे या मृत्यू लोकांमध्ये जोही तुला पाहिल किंवा ज्याची नजर तुझ्यावरती जाईल किंवा तू एखाद्याकडे पाहिलं तर त्याचं सर्व कुळ असणारं मुक्त होऊन जाईल. म्हणजे त्याच्या कुळाला कुठला पिंडदान करण्याची गरज राहणार नाही किंवा काहीच गरज राहणार नाही, पूजा करण्याची गरज नाही, नामस्मरण करण्याची गरज नाही. त्यांनी तुला पाहिलं की तो डायरेक्ट मुक्त होईल. असं सांगितल्यानंतर महाराज जो तो यायचा, त्याला पाहायचा, पाप कर्म करायचा, त्याला पाहायचा आणि मुक्त व्हायचा, पाप करायचा, त्याला पाहायचा आणि मुक्त व्हायचा. महाराज जीवनात फक्त एकदा पाहून यायचंय, एकदा पाहून यायचं आणि म्हणायचं आलो देवावर उपकार करून, आता एकदा जाऊन आलो कीर्तनाला आणि मी इकडं मग मोकळे, मग पुन्हा मग भजन करायला. इथं खाजवलं जरा म्हणून खाजवलं, तुम्ही काही वेगळा अर्थ घेऊ नका, ठीक आहे ना. हा अशा पद्धतीने मग महाराज आता नरकामध्येही कोणी नको महाराज आणि स्वर्गामध्येही कोणी नको, सगळे मुक्त त्याला प्राप्त व्हायला लागले, सगळेजण देवस्वरूपालाच प्राप्त व्हायला लागले. मग स्वर्गाचं नरकाचं करायचं काय, तर महाराज मग भगवान परमात्म्याने सगळ्या एक मीटिंग घेतली, सगळ्या भगवंतांनी सगळ्या देवांनी, आणि मीटिंग मध्ये ठरवलं की या गयासुराच्या आपण अंगावरती एक मोठा यज्ञ करू. आणि यज्ञ करू म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ सुरुवात केली महाराज, पूजा सुरुवात केली. आणि पूजा सुरू केल्यानंतर तो यज्ञाचा अग्नी ज्यावेळेस प्रज्वलित झाला त्यावेळेस महाराज ते वृत्रासुराला चटका बसायचा, तो हालायचा महाराज. हालल्याच्या नंतर
आता म्हणले हालाय तर लागला, मग याच्यावरती यज्ञ सफलतेला जाणार नाही. आता जर आपण जमीन जर हालायला लागली तर कीर्तन होईल का हो महाराज? होणार नाही महाराज. स्टेज जर हालायला लागलं तर महाराज आपले माईकचे दांडे नीट राहत नाहीत महाराज. हा, अशा पद्धतीने मग हालायला लागला तो. मग त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवा म्हणे याचा काहीतरी उपाय योजना करा ना. असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की या पृथ्वी तलावरचा एक मोठी असणारी शिळा आणा आणि त्याच्या छातीवरती ठेवा आणि त्याच्यावरती यज्ञ मांड. असं म्हणल्यानंतर महाराज त्यांनी सगळ्यात मोठी शिळा उचलली आणि त्याच्या छातीवरती ठेवली. तोही माझ्यासारखा धष्टपुष्ट होता आणि त्याच्यामुळे त्यांनी ते सहन केलं. मग सहन केल्यानंतर ते शिळा ठेवली महाराज त्या ठिकाणी आणि तरीही महाराज तो हालायचा म्हणल्यानंतर परत भगवंताला विनंती केली, विष्णू देवा काहीतरी उपाययोजना करावा. तेव्हा विष्णू भगवान परमात्म्याने त्यांचा एक पाय त्याच्या असणाऱ्या त्या दगडावरती ठेवला. छातीवरती जो दगड होता त्या दगडावरती एक पाय ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर तो हालायचा बंद झाला महाराज. त्यामुळे आजही जर आपण जर गयेला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला विष्णू परमात्म्याचं पदचिन्ह पाहायला मिळतं. मग पिंड पदावरी देणं म्हणजे काय, तर त्या विष्णू भगवान परमात्म्याच्या पदावरी त्या पदावर त्यांनी पाय दिला त्याच्या शरीरावरती आणि मग महाराज तो आता त्याचा देह जाणार इतका महाराज ज्याच्या अंगामध्ये एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसी देंडे असा असणारा भगवान परमात्मा. त्याचं वजन त्याला का पेलवेल का हो महाराज, हे का नाही. बळीच्या डोक्यावर भगवंताने पाय दिला तर महाराज बळी पाताळामध्ये गेला महाराज. तो काय राहिला असेल का? त्यांनी सांगितलं भगवंता आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, परंतु माझी एक तुम्हाला शेवटची मागणी. भगवंतांनी सांगितलं माग ना बाळा, काय मागायचं तुला? माग म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या ठिकाणी येऊन माझ्या शरीरावरती येऊन जो कोणी सद्भक्त त्यांच्या पितृंच्या नावाने पिंडदान करेल त्यांचा सर्व वंश त्यांचा सर्व असणारा पितृपक्ष पितृपरिवार हा काय होईल, मुक्तीला जाईल, असं मला वर द्या. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं तथास्तु महाराज. आणि त्याच्या शरीरावरती जे पुण्यक्षेत्र निर्माण झालं त्या क्षेत्राचं नाव आहे गया. आणि त्या गयेला जाऊन आपण विष्णू पदावरती म्हणजे भगवान परमात्म्याचं पदचिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन फल्गु नदीच्या पात्राच्या ठिकाणी आपण जर पिंडदान केलं तर आपले सर्व पितृ मुक्त होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझं त्या ठिकाणी गयावर्जन झालं आणि फिटले पितरांची ऋण. आता फिटले पितरांची ऋण म्हणजे तर शास्त्र सांगतं महाराज की मनुष्यावरती प्रामुख्याने 5 प्रकारची ऋण आहेत. थोडंसं लक्ष देऊन ऐका. पहिलं ऋण आहे देव ऋण, दुसरं ऋण आहे ऋषी ऋण, तिसरं ऋण आहे शास्त्र ऋण, चौथं ऋण आहे थोडंसं लक्ष दे. पहिलं ऋण आहे देव ऋण, दुसरं ऋण आहे ऋषी ऋण, तिसरं ऋण आहे शास्त्र ऋण आणि चौथं ऋण आहे भूत ऋण आणि 5वं ऋण आहे पितृ ऋण. देव ऋण काय हवं आपल्यावरती, तर भगवंताने अमूल्य किमतीचा नरदेह आपल्याला सहजपणे दिले इंद्रिय हातपाय कान वगैरे वगैरे किंवा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा सर्व प्रमाणे तुम्हाला माहिती आहेत. भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला. हा भगवंताचा आपल्यावरती उपकार आहे म्हणजेच ऋण आहे. आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्याचं भजन केलं पाहिजे म्हणजे भगवंताच्या ऋणातून आपण मुक्त हो. पुढे चला. ऋषी ऋण काय आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या परोपकार. ऋषीनाम संत महात्मे हे त्यांचं संपूर्ण असणारा देह हे जगाच्या कल्याणासाठी घालवतात. आता याचं विस्तृत चिंतन करण्यासाठी आपल्याला वेळ नाही महाराज. हा पुढे चला की ऋषी ऋण त्याच्या पुढे आहे शास्त्र ऋण. शास्त्राचं आपल्यावरती काय ऋण आहे महाराज की आपण कसं जगलं पाहिजे आणि आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला कोण सांगतो, तर शास्त्र सांगतं महाराज. म्हणून शास्त्राचं हे आपल्यावरती ऋण आहे. आणि जर आपण जर आपल्या मनाने जर वागायला लागलो तर ज्ञानोबराय म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मुकला म्हणजे संपला, हरिपाठी स्थिरावला. हरिपाठी स्थिरावणं म्हणजे काय, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिची गाती. ज्या पद्धतीने शास्त्रांनी जगण्यासाठी सांगितलेलं आहे. शास्त्र काय सांगतो, वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. भगवंताचं नाम गायलं पाहिजे असं शास्त्र आपल्याला प्रतिपादन करतं महाराज. म्हणून आपल्याला जर शास्त्र ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर ज्या पद्धतीने शास्त्राने जीवन जगण्याची प्रक्रिया सांगितली आहे त्या पद्धतीने आपण जगणं म्हणजे शास्त्र ऋणातून आपण मुक्त होतो. पुढे चला. भूतऋण म्हणजे आपण जे सर्व जीव जे गायी असते आपण सर्व एकमेकांना जी मदत करतो माणुसकी नात्याने. आता मी ज्यावेळेस लहानपणी शिकायला होतो वाणीवाडीला त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती महाराज किती 15-20 हजाराची हार्मोनियम घेण्याची. त्यावेळेस मला लक्ष्मण महाराजांनी त्यांची हार्मोनियम दिली महाराज वापरायला. ती अशी दिली की कायम ती मीच वापरायचो, माझीच हार्मोनियम म्हणून वापरायचो.
एवढी, म्हणजे हे त्यांचं माझ्यावरती काय आहे, ऋण आहे. मग हे प्रकारचं एक प्रकारचं काय आहे, ऋणच आहे. याला काय म्हणतात, भूत ऋण. म्हणजे मनुष्याने एकमेकांवरती केलेलं ऋण किंवा गायीने आपल्यावरती केलेलं ऋण. आपल्याला महाराज गाय दूध देते किंवा जमीन पीक देते, हे सर्व आपल्यावरती असलेले ऋणच आहेत महाराज. ज्याच्या ज्याच्या जीवावरती आपण जीवन जगतो ते सर्व गोष्टी आपल्याला मिळणं हे त्या गोष्टीचं आपल्यावरती केलेलं काय आहे, ऋणच आहे महाराज. याला काय म्हणायचं, भूत ऋण. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पितृऋण. आता पितृऋणातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे हो, तर त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. जर आई वडील जर गेलेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. आणि जर आई वडील हयात असतील, आई वडील जर जिवंत असतील तर त्यांची मनोभावनेने सेवा केली पाहिजे. कशी सेवा केली पाहिजे महाराज, तर ज्या पद्धतीने आपण लहान असताना ते आपली सेवा करतात त्याच पद्धतीने आपण मोठे झाल्यानंतर त्यांची सेवा केली पाहिजे. बस, याच्यापेक्षा दुसरं उत्तरच नाही महाराज या गोष्टीला. कशी सेवा केली पाहिजे, कशी करतात वडील आपली सेवा, तुकोबराय म्हणतात, बाप तरी जोडी लेकराची बोडी आपली कुरबंडी वाढवणी. तुकोबराय म्हणतात की बाप महाराज दिवसभर उपवाशी राहतो आणि आपल्या मुलाबाळांना सांभाळतो, त्यांना सक्षम बनवतो महाराज. अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आपण वडिलांची सेवा केली पाहिजे. आणखी महाराज खूप कविताकारांनी याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत कोणी बाबा म्हणताना, येतो का दाटोनी गोष्ट बाबाची सांगताना. माझ्या डोळ्यात आसव कोणी माईने पुसताना, येतो का दाटोनी गोष्ट बाबाची सांगताना. किंवा पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी आसू तरी कन्ना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. अशा पद्धतीने महाराज ज्या पद्धतीने वडील आपल्यावरती उपकार करतात त्याच पद्धतीने आपण त्यांच्या उपकारातून किंवा त्यांच्या ऋणातून उतरय होण्यासाठी त्यांची सेवा केली पाहिजे. तसेच आईचे किती उपकार आहेत तो महाराज आपल्यावरती, तुकोबारांच्या जर भाषेत सांगायचं ठरलं, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. ऐसी कळवा राठी जाती, ऐसी कळवा राठी जाती. असं आहे महाराज की आपण या जगावरती प्रेम करतो किंवा जगही आपल्यावरती प्रेम करतं, परंतु त्यांच्या प्रेमामध्ये आपणही एखाद्यावरती प्रेम करतो, ते प्रेम निस्वार्थपणे करत नाही महाराज. आता सरळ सरळ जर आपण जर एखाद्याच्या जर लग्नाला जर गेलो तर आणि जर आपण जर एखाद्याला जर म्हणलं का हो तुम्ही इतका वेळामध्ये वेळ काढून लग्नाला आलात, महाराज येणं शक्यच नव्हतं, कुठं आमचं नगर आणि कुठं हे कदमापूर, परंतु मी जर यांच्या कार्याला नाही गेलो तर हेही उद्या माझ्या कार्याला येणार नाही. म्हणजे स्वार्थापोटी आपण मदत करतो, पण महाराज आईचं तसं नाही. आई ही आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. कुठल्याही लाभाच्या अर्थाची महाराज त्याच्या अंतकरणामध्ये इच्छाच नसते महाराज. करी लाभाविन प्रीती, बिना लाभाची जी त्याच्यावरती प्रीती नाम प्रेम करते तिला आई म्हणतात महाराज. आईचे किती उपकार आहेत महाराज आपल्यावरती.
जन्म दिला जन्म दिला जन्म दिला जन्म दिला रे आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर आई सांग त्यांचे उपकार जीवनाला वाटेवरती किती आसरा सागा आई माझी मायेचा सागर दिला तिने मध्येची चांदणी तू ग चंद्राची तोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन बार तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेना आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग लागेना तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविणे काटाचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो अशा पद्धतीने महाराज आपल्या आई वडिलांचे किंवा आई दादांचे उपकार हे शब्दाच्या आतीत आहेत महाराज. आपण काय द्यावे त्यासे फावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा हा जीव जरी त्यांच्या चरणावरती अर्पण केला तोही थोडा आहे महाराज. आणि त्यांच्या कृतज्ञते प्रित्यर्थ हा आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये नियोजन केलं आणि तुम्ही सर्व मायबापांनी श्रोतृ मायबापांनी खूप वेळामध्ये वेळ काढून सर्व कामधंदे बाजूला सारून एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये कोणी 2 चाकी कोणी 4 चाकी कोणी महाराज विविध तऱ्हेने या ठिकाणी उपस्थिती लावली. आम्ही सर्व परिवार तुमचे ऋण व्यक्त करतो आणि राहिलेले जे काही 2 चरण आहेत ते चरण पुन्हा कधीतरी जर योग आला तर त्याचा विचार करू महाराज. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुकोबाराय म्हणतात मी कर्मांतर केलं. आता कर्माचे किती प्रकार आहेत त्याचे पोट प्रकार किती आहेत आणखी कीर्तन लांबायला बसले महाराज आपलं. आणि थोडासा वेळ जास्त घेण्याचं कारण म्हणजे आमच्या शिवम महाराजांनी आल्या सांगितलं की म्हणे महाराज माझंच कीर्तन आहे आणि तुम्ही यूट्यूब चॅनल पण लावलेलं आहे तर आम्हाला हा नवीन अभंग आहे आणि या अभंगाचा यथार्थ भावार्थ महाराज आमच्यासमोर तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा. महाराज हे माझे सर्व कनिष्ठ गुरुबंधू आहेत म्हणजे माझ्यापेक्षा नंतर शिकायला आलेले आहेत. तो मोठेपणा नाही तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांना जर कधी वाटलं किंवा माझ्या बाळांना कधी वाटलं की महाराज हा आम्हाला एखादा अभंग आहे आणि याचा भावार्थ तुमच्याकडून आम्हाला ऐकायचा आहे त्यांनी कुठलाही अभंग कधीही सांगू द्या महाराज. मी संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना त्याचा भावार्थ नक्की सांगतो. तुम्ही वाटलं तर कोणीही पोरांना विचारून पहा कोणी कधी येऊन काही विचारतं महाराज. महाराज हे असं हा अभंग मला आता सत्यवान महाराजांना पण आमचे महाराज 1.5 तासाचे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे की एका अभंगाच्या एका पदावरती आपण 1.5 तास चिंतन केलेलं आहे फोनवरती. अशा पद्धतीने आमच्या जे चर्चा चालतात लक्ष्मण महाराज असतील लक्ष्मण महाराजांनी मला आत्ताच 15-20 दिवसापूर्वी एक चिंतन लिहून पाठवा म्हणून फोन केला होता. म्हणजे सर्व गुरु बंधू मंडळी लिहून पाठवा म्हणजे मी काही ज्ञान आहे म्हणून नाही तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि काही गुरु वगैरे म्हणून काहीच नाही. फक्त काय असतं की आपल्या जर जातीचा जर एखादा व्यक्ती असेल आपल्या जातीचा म्हणजे ती जात नाही आपल्या जातीचा म्हणजे आपल्या स्वभावाचा आपण म्हणतो ना ती जात आपल्यातली नाही हो म्हणजे त्याचा स्वभाव आपल्यासारखा नाही महाराज. आपण झालो वारकरी तो झाला शिळे आपला खाजवत होतं इथं खाजवत होतं म्हणजे आपण वारकरी माणसं तो आपल्यातला नाही. पण आम्ही महाराज ते माझे सोयरे सज्जन सांगते या युक्तीप्रमाणे ते माझे सज्जन सोयरे आहेत आणि माझ्या बुद्धीचा कल आणि त्यांच्या बुद्धीचा कल जवळजवळ सारखाच असल्यामुळे
आम्ही थोडंसं केलेलं चिंतनाची देवाणघेवाण एकमेकांना खूप पटते महाराज, रुचते, म्हणून आम्ही एकमेकांना चिंतनाची देवाणघेवाण करतो. अगदी त्याच रूपामध्ये आम्ही कीर्तन हे ऐकलं आणि आश्रमातील काही विद्यार्थ्यांनी, आता ते विद्यार्थी परीक्षेमुळे येऊ शकले नाही, जगदीश महाराज असतील, आमचे कार्तिक महाराज असतील, त्यांच्या परीक्षेमुळे त्यांना येता आलं नाही. त्यांनी सांगितलं की स्वामी आम्हाला तुमचा हा अभंग ऐकायचा आहे पिंडपदावरी. पोरांना विचारा कुठे आहे आपला समर्थ. मी गाडीत बसताना काय म्हणलो होतो, मी अजून अभंग ठरवलेला आणि यांना अभंग कधी सांगितला मी तुम्हाला, ज्यावेळेस इथं नळदुर्गाच्या जवळ आलो त्यावेळेस त्यांना म्हणलं पोरांनो जाऊ द्या आता, ते म्हणतात पोरं, तर मग त्याच अभंगावरती कीर्तन करू आणि त्याचं थोडं माझ्या बुद्धीने भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय बरोबर असेल ते माझ्या श्रीगुरूंची कृपा, तुम्हा सर्व आईवडिलांची कृपा, आणि यात जे काय चुकलेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. बाळक बापाचे ताटी रेगे आणि बापा त्याचे जीवू लागे, की तो संतोषलोनी वेगे मुखची ओढवी. एखादं लहान बाळ त्याचा हातही त्याच्या वडिलांच्या मुखापर्यंत जात नाही, परंतु घास भरवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मोठ्या प्रेमाने महाराज त्याचा घास स्वीकार करतो. महाराज अशाच पद्धतीने माझाही घास तुम्ही स्वीकार करावा अशी तुमच्या चरणां विनंती करतो. आणि झालेली सेवा माझ्या श्रीगुरूंच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या सर्व आईदादांच्या चरणी, माझ्या सर्व मामा मामी असतील, सर्व तुम्ही जीवाभावाचा परिवार असेल, तुमच्या सर्व श्रोतृ, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, हे का नाही, याप्रमाणे तुम्ही सर्व महिषाची या मूर्ती गुरुवर्य आशुतोष बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, येतो माझे जीव उरले पायी गपन. किंवा तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. आपण जर हे सर्व जर विधी जर केला तर तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणे माझे. आता माझे आणि भार किंवा ओझे याचं एक विशिष्ट प्रकारचं चिंतन आहे. मला एका वाक्यामध्ये सांगतो, तुका म्हणे माझे. भार म्हणजे काय, तर मी माझं हा जो आपल्यावरती आपण लादून घेतलेला भार आहे, आणि ओझं म्हणजे काय, तर हे विनाकारण या जगाचं आपलं काहीच घेणं देणं नाही महाराज. आपलं कर्म सोडायचं आणि दुसऱ्याच्या आपल्या झोपडीमध्ये बसायचं आणि दुसऱ्याचा बंगला पाहून विनाकारण झुरून जायचं, त्याचा भार घ्यायचा आणि आपल्या जीवनाची राखरांगोळी करून घ्यायची. हे सर्व दोन्ही भार आणि ओझ, प्रपंचाचं ओझ आणि मी आणि माझा भार, याचं माझ्या जीवनातून काय झालेलं आहे, निवारण झालेलं आहे. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, असा अभंगाचा यथामती यथा अवकाश धावत्या वेळेमध्ये तुमच्या समोर भावार्थ ठेवलेला आहे. या ठिकाणी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन होईल, तदनंतर ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं भजन होईल, तदनंतर या ठिकाणी काही मान्यवर मंडळी आलेली आहे त्यांची श्रद्धांजली होईल. आणि मग अशी आपण आरती केलेलीच आहे महाराज. आता डायरेक्ट ज्ञानोबा तुकाराम घेतलं तरी काय हरकत नाही, किंवा जागर झाल्यानंतर आपण आरती करू. विठोबा रखुमाई Bye.
दिला फुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. प्रत्येक गोष्टीला महाराज एक सारांश असतो. या अभंगाचा सारांश तात्पर्य जर सांगायचं ठरलं तर सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करा. आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत तुमच्याकडून आईवडिलांची सेवा आपोआप करून घेतो महाराज. काही विशिष्ट प्रकारे करण्याची गरज नाही महाराज, है का नाही? हा, भगवान परमात्मा सगळं करून घेतो. कारण तुकोबाराय म्हणतात, याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड व्हावा. जे काय माझ्या जीवनामध्ये मी जी क्रांती केली, हे क्रांती कशाच्या जीवावरती जर केली असेल तर कशाच्या जीवावरती केली? नाममंगळाचे ते गुण, हे का नाही? नामाच्या बळावरती सगळ्या गोष्टी होतात महाराज. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेसाठी उपस्थित माझे जिवलग गुरुबंधू हरिभक्ती पारायण मृदंगाचार्य ज्यांची धाराशिव या ठिकाणी खूप मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे, असे मृदंग विशारद श्री लक्ष्मणजी महाराज जगताप यांनी त्यांचा अमूल्य किमतीचा वेळ आपल्याला दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो. तसेच आपल्या गावचं भूषण रोहित महाराज कुंभार यांनीही वेळ दिला, त्यांनाही मी वंदन करतो. तसेच आमचे शिवम महाराज असतील, सत्यवान महाराज असतील, संस्थेतील सर्व बालवारकरी सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. तसेच गुरुवर्य आशुतोष बाबांच्या चरणीही साष्टांग प्रणिपात करतो. तसेच उमरग्याचे वचनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे, महाराजांच्याही चरणी. परत आमचे छोटे बंधू मृदंगाचार्य नागेश महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तसेच नारायण महाराज आलेले आहेत. बरेच सर्व इष्टमित्र सुजन सखे सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायन सम्राट हरिभक्त पारायण आम्हाला गुरुतुल्य असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त पारायण मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी यांची सुंदर अशी सेवा इथं संपन्न झालेली आहे. खरं पाहायला गेलं तर महाराजांचं वर्णन काय करावं. खरं तर महाराज आम्हाला हे ज्येष्ठ गुरुवंत आहेत बरं, पण दिसायला आम्ही जरी मोठे असलो तरी असायला आम्ही लहानच आहोत. महाराजांनी आम्हाला सगळ्यांनी खाली बसायचं. आमच्या जीवनामध्ये महाराजांनी माझ्या तरी जीवनात सा लावायला जर शिकवलं असेल तर मल्लीनाथ महाराजांनी शिकवलेलं आहे. त्यांचे खूप मोठे उपकार आमच्यावरती आहेत आणि मुगळे परिवारातर्फे आम्ही महाराजांचं परत एकदा मनापासून धन्यवाद आणि स्वागत करू. खरं पाहायला गेलं तर आदरणीय स्वर्गवासी नरसिंग साधू मुगळे, स्वर्गवासी शांताबाई नरसिंग मुगळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि प्रथम पुण्यस्मरण जरी असलं तरी मुगळे परिवाराच्या जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. मुगळे परिवारांचा पर्व काळ आहे मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतात, पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एकची वेळ की माता पित्याचा अंतकाळ हीच वेळ धर्माची अति पवित्र गा. नाथ महाराज म्हणतात आपल्या माता पित्यांचा अंतिम काळ हा पुरुषाच्या जीवनातील सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. आणि हा पर्व काळ कसा साजरा केला पाहिजे तर त्याचं उत्तम उदाहरण आहे ते असं. तर सगळ्यांनी महाराजांकरिता टाळ्या वाजून महाराजांचं परत एकदा स्वागत करायचंय. कारण पितरांचं जर आपण स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी
आपल्याला अडचणीत आणतात, त्या गोष्टीपासून आपल्याला मुक्त व्हायला आशीर्वाद भेटतात. त्याच्यामुळे पुण्यस्मरण हे केलंच पाहिजे असं महाराजांनी सुंदर असं चिंतन केलेलं आहे. परत एकदा महाराजांचे मनापासून धन्यवाद व आदरणीय श्री गुरुवर्य आशुतोष बाबा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत 2 शब्द मांडावे. मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या पावन दिनी म्हणजे आज मासिक शिवरात्रीचा पर्व काळ आहे. आपले स्वर्गीय कैलासवासी नरसिंग साधू मुगळे आणि आईसाहेब श्री शांताबाई नरसिंग मुगळे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा आत्ताच महाराजांच्या पावनवाणीतून आपण कीर्तन सेवा ऐकलेली आहे. आणि हा पर्व काळ आहे. आपले हरिभक्त परायण सत्यवान महाराज इंगळे आत्ताच आपल्याला सांगितलेले आहेत, मानवी जीवनामध्ये म्हणजे लौकिक संसारिक जीवनातल्या ग्रस्तासाठी हा पर्व काळ आहे. प्रथम पुण्यस्मरण आपल्या ह्या भागामध्ये पहिला जो पुण्यस्थितीचा जो काय सोहळा आहे चांगल्या उल्हासाने केला जातो. आणि दुसरा पुण्यस्मरण असेल, तिसरा पुण्यस्मरण असेल, कमी स्वरूपाचा करत असतो. पण काही निष्ठावंत भक्त वर्षानुवर्ष म्हणजे प्रतिवर्षे पुण्यस्थितीचा सोहळा पुण्यस्मरणाचा सोहळा हा चांगल्याच पद्धतीने करत असतात. तर आजच्या या मुगळे परिवाराला आज सगळ्यांच्या वतीनं आज जे काय आपण वर्षभर मासिक श्राद्ध आपण करत आलेलो होतो आणि 1 वर्ष पूर्ण झालं आणि आपण सर्वजण त्या पावन स्मृतीमध्ये अभिवादन करण्यासाठी इथं या ठिकाणी जमलेले आहोत. माता भगिनी असतील, पाहुणे रावळे असतील, मित्र परिवार असेल, आपले हरिभक्त परायण मल्लीनाथ महाराज आणि त्यांचे जे काय सहकारी असतील, हरिभक्त परायण शुभम महाराज असतील आणि त्यांचेच कीर्तन सेवा आता थोड्याच वेळापूर्वी या परमेश्वर शिवबाबांच्या दरबारामध्ये संपन्न होत आहे. तर एक चांगल्या पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि याचं श्रेय जरी पाहायला गेलं प्रामुख्याने मुगळे परिवारांना तर आहेच, पण प्रामुख्यानं हरिभक्त परायण आपल्या गावचे भाचे मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी यांना आहे. आणि यांनीच पुढाकार घेऊन एक चांगला पुण्यस्थितीचा सोहळा आपला दादा आणि आई साहेबांचा करावा असा त्यांचा संकल्प होता. आणि त्या संकल्पातून त्यांचं जे काय कार्य होतं करायचं ते खरोखरच इथं सिद्धीला गेलेलं आहे. आम्हाला देखील आनंद वाटतो. ज्या परमपूज्य श्रावण महाराजांचे निष्ठावंत भक्त म्हणजे हा मुगळे परिवार आहे. आणि आम्ही येण्या पूर्वेपासून जर सोमवारी आणि अमावस्याला त्या परमेश्वर शिवबाबांना नैवेद्यांची सेवा अद्यावत या मुगळे परिवारांची चालू आहे. आणि फार मोठा श्रावण महाराजांचा आशीर्वाद या मुगळे परिवारांना आहे. म्हणून आपण सगळेजण ह्या सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि स्वर्गीय कैलासवासी नरसिंग दादा मुगळे, आईसाहेब शांताबाई नरसिंग मुगळे यांच्या पावन स्मृतीमध्ये अभिवादन करण्याचं आपल्याला भाग्य मिळालं. महाराजांच्या कीर्तनातून अमृतवाणीतून 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळाले. आणि विशेषतः पुण्यस्थितीचं जे काय कीर्तन आहे आपल्या गावामध्ये मोजक्या भाविक भक्तांच्या घरामध्ये झालेला आहे, पण इथून बऱ्याचशा आपल्या गावामध्ये असं पुण्यस्थितीचे कीर्तनाचे प्रवचनाचे कार्यक्रम होवं हे जे काय आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्यांना शक्य आहे आणि आपण जरी सगळ्यांनी ठरवलं तर ते शक्य सहजरित्या होऊन जातं. आणि ज्या गोष्टी आपण अद्यावत ऐकल्या नव्हत्या त्या गोष्टी कीर्तनातून महाराजांनी सांगितल्या. आम्हाला देखील मनस्वी आनंद वाटला. अशीच कीर्तन सेवा महाराजांची उत्तरोत्तर होत जावं. तिथल्या परमेश्वर शिवबाबांचा आमचा शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव आहे. असंच परमार्थिक कार्य व्हावं. कारण एक चांगल्या प्रकारचे श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था इसळक लिंबळक अहिल्यानगर या ठिकाणी त्यांनी चालवत आहेत. 50-55 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये आहेत. तर असंच कार्य
विद्यार्थी घडवण्याचं, समाज प्रबोधन करण्याचं, परमार्थिक कार्य वाढवणं त्यांचं होत राहावं, हेच त्यांच्याकडून आपण अपेक्षा करूया. आणि आपण सगळेजण या उत्सवाला, या पुण्यस्थितीच्या पुण्यसंभ्रम सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात. अनेक वारकरी मंडळी, गावातले भाविक भक्त, पाहुणे रावळे, मित्र परिवार, या सगळ्यांना मी मुगळे परिवारांच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि स्वर्गीय श्री नरसिंगदादा मुगळे, आईसाहेब शांताबाई नरसिंग मुगळे यांच्या प्रथम पुण्यस्मृती निमित्त त्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून हितच माझे 2 शब्द संपवतो. ओम नमः शिवाय. आदरणीय पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत मांडावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परिब्रह्म तस्मै श्री गुरुबे नमः. खरंच गेल्या गुरुपौर्णिमेला दादाचं या ठिकाणी देवाज्ञा झाली आणि शिवरात्रीच्या दिवशी शांताजी आई यांचं या ठिकाणी देवाज्ञा झाली. खरंच मला या ठिकाणी मुगळे परिवाराच्या त्यांचं किती या ठिकाणी वर्णन करावं तितकं कमी वाटतं. कारण तुम्ही या ठिकाणी निरीक्षण करा, पाहुणे एक निर्व्यसनी आणि साधू आणि संत मिळणं हे महत्त्वाचं असतं. या ठिकाणी दादा जे आहेत श्रावण महाराजापासून ते आत्तापर्यंत आशुतोष महाराजापर्यंत त्यांची या ठिकाणी सेवा दैनंदिन म्हणजे जीवनामध्ये दररोज या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं पुण्य त्यांच्या पुढील या सर्व मुगळे परिवाराला या ठिकाणी लाभलेला आहे. दादांचा आशीर्वाद आणि आईंचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या या उपस्थितीवरून आपल्याला या ठिकाणी दिसतं. कारण या कीर्तनामध्ये बघा भाग्य कसं आहे, त्यांचाच नातू आणि त्यांच्याच या अतिशय सुंदर असा सुश्राव्य श्रवणातून त्यांनी सर्वांना अमृतमय असं या ठिकाणी आपल्याला जी माहिती नव्हती ती माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि याच कीर्तनामध्ये त्यांचे पंतू नातू टाळ घेऊन उभा आहेत. आपण साधं बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण वागत असताना, संसारामध्ये वागत असताना आपण भाऊ असो, बहीण असो, भाऊकी असो, आता आपलं जे बोलणं आहे थोडं कमी झालेलं आहे. परंतु या ठिकाणी संस्कार श्रावण महाराजापासून ते आत्तापर्यंत एक मुगळे परिवार म्हणले की या पंचक्रोशीमध्ये या एक 10-20 खेड्यामध्ये नरसिंग मामा म्हणलं की सगळ्यांना त्यांची आठवण येते. कारण ते या ठिकाणून जाते वेळेस येते वेळेस, मी कदमापूरला शाळेला असते वेळेस, कुनळीला शाळेला असते वेळेस, इथून जाते वेळेस येते वेळेस कधीही चहा न घेता गेलेलं नाही. कारण मलाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला दादा या ठिकाणी बसलेले असायचे, आई तिथं थांबलेली असायची आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला, मलाच नाही तर प्रत्येक माणसाला त्याने चहा नाश्ता त्याने दिल्याशिवाय किंवा त्यांना पाणी कमीत कमी पाणी दिल्याशिवाय ते या ठिकाणून ती गेलेले नाहीत. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान हे त्यांच्या घरी आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. आणि हेच त्यांचं पुण्य, त्यांची जी स्मृती आहे त्यांचंच हे एक आजचं हे उदाहरण आहे. कारण दादाचे आणि आमचे संबंध बऱ्याच वर्षापासून आहेत. दादा मला जावई म्हणायचे आणि माझ्या सोयरिकीपासूनच्या अगोदर जी माझी सोयरीक झाली ती दादांनीच केली. कारण आमचे आजी सासरे जे होते कोरशी टेप्पा, त्यांचं आणि यांचं जास्त भजनाचा त्यांना नाद होता. तिथून ती बसण्याची सुरुवात झाली आणि ती शेवट आजपर्यंत आत्तापर्यंत मला या ठिकाणी आपल्या यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या संगतीमुळं, त्यांच्या बसण्या उठण्यामुळं देखील आमचं सर्वांचं आणि कुणालाही त्यांनी सांगितलेलं ऐकण्याचं कल्याण झालेलं आहे. तरी मी या त्यांचे नातू जे आहेत मल्लीनाथ महाराज, खरंच मूर्ती लहान कीर्ती महान. पाहिल्यानंतर वाटत होतं की एक छोटासा मुलगा आहे, नवीन माणसाला काय बोलणार काय सांगणार, परंतु खरंच त्यांची
बोलण्याची म्हणजे जे शब्द आहेत त्यांनी किती छोटे म्हणजे सोप्या भाषेमध्ये सगळ्याला समजेल उमजेल कळेल अशा या भाषेमध्ये मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी यांनी सांगितलेलं आहे. आणि खरं तर हे पुण्य स्मरणाचं जे कीर्तन आहे याला सोडून जाता येत नाही बाहेर. दुसऱ्या कीर्तनामध्ये हसवता येते, बोलता येते, काही करता येते, पण या कीर्तनामध्ये त्यांनी अगदी 3 चरणाचा अभंग त्यांनी व्यवस्थित कमी वेळेमध्ये व्यवस्थित सगळ्याला समजेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना देखील आशीर्वाद आईचा आणि दादांचा आहे. त्यांनी या ठिकाणी हेची दान, मी या शेवटी एकच म्हणतो, हेची दान देगा देवा विसर न व्हावा. दादांचं आणि आईंचं विसर तुम्हा मुगळे परिवाराला सर्वांनाच कधीही होऊ नये, त्यांच्या स्मृतीत आपण सर्वजण राहूया. एवढेच 2 शब्द बोलून मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. हरि ओम. शांती शांती शांती. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.